हा बिझनेस कसा चालू झाला माहितीये? म्हणजे तिने प्रपोज जेव्हा केला बिझनेस प्लॅन तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स नव्हता काय? काही नाही. इट वॉज अ कॉम्बिनेशन. आम्हाला माहित नव्हतं की इंडियन फूड इकडे चालणार का नाही. आम्हाला सँडविच तू बनव, पण वी वॉन्ट इंडियन फूड. इंडियन कॉन्सेप्ट चालू करायला फूड पाहिजे, किचन पाहिजे, की आमच्याकडे पैसे नव्हते. भारी मार्केटिंग आयडिया. लोकांचा जबरदस्त सपोर्ट होता. एक कस्टमर आला, भेंडी घेऊन आला माझ्याकडे. आईची बोंबा बोंब, थंड का चहा कसं सर्व करणार कोणाला. सो तेव्हा मी आईला म्हटलं की आपलं काहीतरी पाहिजे इकडे, जे ओपन केलं आम्हाला कोणी बाहेर काढणार नाही. आता मी थोडासा ट्रिकी प्रश्न दोघांना विचारणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे नीताताई आणि रश्मी भट, ज्या इथे अमेरिकेत चालवतात 7 मॉन्क्स कॅफे. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले नीताताई, मला तुम्ही हे सांगा, 7 मॉन्क्स कॅफे हे नाव मला फार युनिक वाटतं. हे नाव कसं सुचलं? हे नाव सुचलं ही माझ्या मुलीची आयडिया. ह्याच्या मागे आमचा हा पूर्ण फॅमिलीचा डिफरंट कॉन्टिनेंटमध्ये आम्ही राहून आलो. प्रत्येक जण मला विचारतंय, अरे हे इंडियन नाव नाहीये. म्हटलं ह्याच्या मागे आमची स्वतःची फॅमिलीची आहे, जिथे आम्ही एकत्र सगळेजण राहिलो, तिकडचं कुकिंग शिकलो, फ्रान्समध्ये राहिलो, फ्रेंच युरोपियन सँडविचेस वगैरे असं करत आम्ही शिकलो. नंतर आम्ही मलेशियात गेलो, नंतर आम्ही अमेरिकेत आलो. आणि मग प्रत्येक जण म्हणते, ओ 7 मॉन्क्स कॅफे, 7 मॉन्क्स कॅफे. हिची आयडिया आहे. आणि तिला ती जास्त सांगू शकेल नंबर 7चं मिनिंग काय किंवा काय ओव्हरऑल ना. तिची म्हणजे पूर्ण नाव सिलेक्ट करण्यामागे तिची आयडिया. इवन त्याचे कलर कॉम्बिनेशन जे 7 मॉन्क्स मध्ये तुम्ही बघतायत, ब्लू, ऑरेंज, हे सगळे माझ्या मुलीची आयडिया आहे. 7च्या मागे काय रहस्य आहे? 7 Secret काय आहे? 7 काय आहे तो? आठवड्याचा एक दिवस म्हणून हा, का बरोबर. आपल्याकडे ते 7 ऋषी म्हणतो ना, सप्तऋषी. सप्तऋषी. आणि हे एका मला कस्टमरने सांगितलं. मला, मी खरं सांगू का, जेव्हा बरोबर. 7 मॉन्क्स मी ऐकलं ना, मला वाटलं सप्तऋषीचा काहीतरी रेफरन्स बरोबर. आहे. आणि माझ्या नवऱ्याने तेव्हा सांगितलं तिला हिंदी मायथॉलॉजी माहित नाहीये, पण माझ्या नवऱ्याने तिला सांगितलं, तुला माहिती आहे सप्तऋषी? ती म्हणाली, मम्मा पप्पा हे काय आहे? आणि नंतर तिने ते सगळं डिटेलमध्ये स्टडी करायला चालू केलं, 7चं मिनिंग काय आहे वगैरे. मी 7 मंक्स चूज केलं कारण की 7 कॉन्टिनेंट्स. Oh. आम्ही जो ओरिजिनल कॉन्सेप्ट इकडे जो आणला, इट वॉज अ कॉम्बिनेशन. आम्हाला माहित नव्हतं की इंडियन फूड इकडे चालणार का नाही. आम्हाला कॉन्फिडन्स होतं, पण कॉन्फिडन्स आणि ऍक्च्युअली चालण्यामध्ये खूप फरक असतो. एकदा ते लक्ष्मण रेखा म्हणा, काय पण म्हणणार आहे. सो आम्ही जेव्हा चालू केलं, मी म्हटलं आईला, आपण 7 मंक्स कॅफे इंडियन अँड मेडिटेरेनियन नाव ठेवूया. आपण फुल इंडियन मेन्यू लॉन्च करूया, मेडिटेरेनियन पण करूया. आणि इनिशियल मेन्यूमध्ये आम्ही सँडविचेस पण टाकले होते, कारण की आमचा एक सँडविचचा पण बिझनेस आहे. सो 7 मंक्स इज एनकम्पसिंग ऑफ ऑल ऑफ दॅट. प्लस आम्ही कॉफी सर्व करतो, चहा, लेमनेड, हे सगळं आहेच. 7 कॉन्टिनेंट्सला रेफरन्स आहे तो 7 मॉन्क्स कॅफे मध्ये. वा वा वा. आता आपण आहे ना थोडंसं मागे जाऊयात. तुम्ही म्हटले तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये राहून आले. बरोबर. हो. तर पण ऑब्व्हियसली तुम्ही महाराष्ट्रातले आहात. मी मुंबईची आहे. अच्छा. पावले विद्यालयाची स्टुडंट आहे मी. वा. अगदी मुंबईची. शिक्षण मुंबईत वगैरे? सगळं शिक्षण, कॉलेज सगळं मुंबईत झालंय. म्हणजे तुम्ही म्हणाल तर मुंबईत जॉब केला, हे ते. 99 साली माझ्या नवऱ्याला त्यांनी जॉब घेतला फ्रान्समध्ये. चल मी म्हणाला काय करायचंय, तू येतेस का माझ्यावर? म्हटलं नाही, मी आणि ही 5 वर्षाचीच होती. हो, म्हणजे रश्मीचा जन्म भारतात का? हो, इंडियन पासपोर्ट होल्डर. मुंबई. मुंबई प्रॉपर मुंबई, विले पार्ले तिकडची आहे ती. आम्ही तिकडेच होतो. आणि मग शेवटी असं डिसाईड झालं की आम्ही चाललो फ्रान्सला जाऊया आपण. मग हिला घेऊन गेलो. तिकडे गेल्यावर काय पहिला धक्का, इंग्लिश समजत नाही 99 मध्ये. हो, फ्रान्समध्ये. बरोबर. फ्रान्समध्ये पूर्ण फ्रेंच शिकून का होईना कसं तरी ही माझी इंटरप्रिटर ही लवकर शिकली, कारण शाळेत जायची फ्रेंच स्कूलमध्ये वगैरे. आता नवरा म्हणाला, ठीक आहे आता हा जॉब चांगला आहे, मी इकडे जाऊया आपण. मग शेवटी डिसिजन घेतला इंडिया सोडायला आणि मग तिकडेच राहिलो. आणि ते कल्चर आम्हाला आवडलं नाही खरं. म्हणजे इंडियन कल्चर पेक्षा फ्रेंच कल्चर थोडं वेगळं आहे. ठीक आहे, फूड वाईज एव्हरीथिंग इज ओके. तर मग आम्ही मलेशियाला गेलो. तिथून मलेशिया. आणि मलेशिया वॉज अ रिअली अ मस्त कंट्री होती. इंडियाच्या जवळ होती आणि ओव्हरऑल त्यांचं पुढे भारी आहे. हा, मस्त मलेशिया? छान एकदम. म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला ओव्हरऑल मलेशियात आणि खूप आवडलं. पण त्याचा आज जो 7 मंक्स तुम्ही बघताय त्याचा उगम ती शाळेत असताना झाला. कसं? शाळेत ती 7वीत होती. हो.
7वीत होती आणि आम्हाला एक प्रोजेक्ट दिलं गेलं की त्या प्रोजेक्टमध्ये सांगितलं की मामा आय एम डुईंग अ फूड बिझनेस आणि तू मला मदत करशील का, कारण डेफिनेटली यू हॅव टू गो टू अ मॉल. म्हणाली तिचा कॉन्सेप्ट तिने लॉन्च केला. फूड कोर्ट फूड कोर्ट होते मॉलच्या फूड कोर्ट मध्ये आई आणि मला खूप आय मीन ॲज लॉंग एज आय रिमेंबर बरं. आम्हाला फूडचं खूप शॉक आहे. नवीन रेस्टॉरंट ट्राय करायचे, नवीन डिश Foodie family आहे. Foodie फॅमिली. आणि आई व्हेजिटेरियन आहे आणि मी मोर नॉन व्हेजिटेरियन, मी सगळं खाते, पण आई व्हेजिटेरियन आहे आणि फूड इज लाईक आवर लव्ह लँग्वेज. मला आम्हाला खूप आवडेल आणि आणि आम्ही फक्त जाऊन बसतो दोघी जणी आणि एखादा ड्रिंक आणि हे आम्हाला दोघींना म्हणजे नवरा टूरवर असायचा, मी आणि ती दोघी गेलो काहीतरी एखाद डिश घ्यायची, म्हणजे ते पण आमचं ठरलेलं एकच डिश घ्यायची आणि दोघी बसायचो, एक एक तास गप्पा मारत बसायचो. म्हणजे माय लेकीचं बॉन्डिंग टॉपिक म्हणजे फूड. Food. आणि ऍक्च्युली माझी स्कूल ब्रेक जेव्हा होते ना, लंच टाइम मध्ये कुकिंग शो लाईक बेअर फूड कंटेसा, संजीव कपूर, कुठलंही पण, नायजेला लॉसन, जेमी ऑलिव्हर, सगळं. आणि जे 12 o'clock बघितलं तर आईला मी म्हणायची चला डिनरला हेच बनवूया आपण काहीतरी नवीन. आणि आई म्हणजे लाईक आम्ही आज पण म्हणतो लाईक जेमी ऑलिव्हर पोटॅटो, आई रेसिपी बघणार पण मग आपले इंडियन मसाले थोडासा म्हणजे थोडीशी मिरची पावडर टाकली, कारण आपल्याला असं नुसतं ऑलिव्ह ऑइल मध्ये नाही जात ना, थोडस तिखट लागतं. मग मी तिला म्हणायचे आपला तडका हवाच. हा तसं करत मग ते आमचं दोघींचं. आणि पहिला हा जो आज तुम्ही फूड बिझनेस बघताय हा ग्रेड 7 मध्ये होतीस ना तेव्हा तू? हा तेव्हा तुझ्या त्या डोक्यात ती संकल्पना म्हणजे तेव्हा ती बसली, तर ओरिजिनल सीड वॉज प्लांटेड बॅक. करेक्ट. आय थिंक मी तेव्हाच आईला सांगितलं आय डोंट थिंक माझं एक ट्रेडिशनल करिअर पाथ असणार, 9 ते 5 नाही करणार. डॉक्टर, लॉयर, इंजिनियर मला ते करायचंच नाहीये. पण मला माहित नाही मला काय करायचंय, पण काहीतरी वेगळं करणार एवढं आम्ही सांगितलं. जवळजवळ पूर्ण दिवस आम्ही त्या फूड कोर्ट मध्ये घालवला असेल. चक्क आम्ही एका कबाब स्टेशनला गेलो, विश्वास बसणार नाही, कबाब स्टेशनला गेलो आणि मला तिने एका काउंटरला बसवले, या टेबलवर मामा तू बसून राहा, एक पुस्तक दिलं, पेन दिलं, हा माणूस ड्रिंक घेतोय, कुठचा कबाब घेतोय, मी फक्त टिका मारायच्या. मार्केट रिसर्च. अरे वा. मार्केट रिसर्च ग्रेड 7 मध्ये मार्केट रिसर्च. आम्ही चक्क असे टिका मारत आलो. आज 50 लोकांनी कोक घेतला असेल, मग त्या स्टोक स्टेशनला गेलं की मी टिक मारायची. आणि असं करून आम्ही तो प्रोजेक्ट संध्याकाळी घरी घेऊन आलो. आय गेवर द शीट, मी दिलं तिला, म्हटलं तू कर आता काय करते ते कर. मग थोड्या दिवसांनी बघितलं तर पाय चार्ट वगैरे छान बनवलेला तिने. 12 to 3 मध्ये तुम्हाला असं मॅक्सिमम आहे, नंतर 3 to 5 मध्ये असा तो पाय चार्ट बनवतात ना आपल्याकडे. फूड ट्रॅफिक जास्त केव्हा आहे वगैरे सगळं. फन प्रोजेक्ट ऑफ ऑल ऑफ स्कूल. त्याच्यानंतर आम्ही तसंच राहिलो, कधी असा विचार केला नाही. म्हणजे ते सीड गेलं पण अजून ते झाड उगलं नव्हतं ते. हा आणि झाली ना, म्हणजे ग्रेड 10 ला आम्ही, ग्रेड 11 ला आम्ही अमेरिकेत शिरलो. 11वीत असताना आलो. म्हणाली पप्पांना म्हणाली आम्ही आलो, जॉब ट्रान्सफर तुम्हाला माहितीच आहे की कशा असतात. अँड इन 2011 ला आम्ही 9 ला आलो इकडे. इन 2011 शी चोज ह्युस्टन मध्ये, मामा मला एंटरप्रेन्योरशिपच शिकायचंय, मी दुसरं काही शिकणार नाही. वडील सांगतायत बिझनेस. हो बिझनेस, फक्त बिझनेस. म्हणजे पहिल्यापासून रश्मी तू यू वर इन्क्लाइंड टुवर्ड्स हॅव्हिंग समथिंग ऑफ युअर ओन, तुला स्वतःच काहीतरी करायचं. मला एवढं माहिती होतं मला काय नाही करायचंय. ते पण फार महत्वाचं आहे रश्मी, माहिती का, भरपूर पण लोकांना हे माहित नसतं. कॉन्सेलरने सांगितलेलं तिला की बेटर रश्मी यू हॅव बेटर ग्रेड, तू जा डॉक्टर कर, लॉयर कर. पण या मुलीने नाही. वडिलांना आम्हाला पॅरेंट्सना बोलवलं इकडे शाळेत, आणि तुमची मुलगी या मेडिसिनला खूप चांगली आहे, लॉयर करू शकते ती. वडिलांनी म्हटलं बघ बेड सांगतायत तुला ते. नाही पप्पा मी नाही करणार. आणि मग शेवटी ती स्वतः एकटी आली एंटरप्रेन्योर, फक्त एंटरप्रेन्योरशिपच्या नावाखाली, बाकी काही नाही. पण मी नाही म्हटलं हे एक पार्ट आहे. द अदर पार्ट इज की पेरेंट्सनी सपोर्ट केला. ते फार महत्वाचं आहे. आमच्या इंडियन पेरेंट्स मध्ये, इंडियन सोसायटीमध्ये नाही माझा मुलगा डॉक्टरच बनणार, लॉयरच बनणार, इंजिनियरच. चुका नाही, लाईक आय अंडरस्टँड वाय दॅट हॅपन्स. पण माझे पेरेंट्सनी सपोर्ट केला की नाही तू काहीतरी वेगळं कर, आम्ही सपोर्ट करणार तुला, पण तुला काय करायचंय. ह्या दोन्ही गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात. एक तर म्हणजे तुला माहिती होतं की तुला काय नाही करायचं, यू आर व्हेरी क्लिअर ऑन दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांनी फुल सपोर्ट केलाय तुला करायचंय ना. पण सपोर्ट करणं आणि करून दाखवणं, ते तिने करून दाखवलं. आम्हाला त्याचा आश्चर्य, मला आणि माझ्या नवऱ्याला आम्हाला एवढं बरं वाटतंय. आम्ही तिला कॉलेजला ठेवलं, आम्हाला चॉईस काय नव्हतं तिला शिकायचंय म्हणून. पण तिने जेव्हा 3rd इयर मध्ये होती ना तो कॉलेजच्या, एंटरप्रेन्योरशिप म्हणाली मी फक्त हे करणार. आणि तिला एक स्पीच दिला होता, कुठचा तो कॉलेजमध्ये इलेव्हेटर स्पीच म्हणतात त्याला, एक टॉपिक देतात
आणि तेव्हा पण तुझा फूड होता बिझनेस तेव्हा काय तेव्हा होतं? मी एक इंडियन ड्राईव्ह थ्रू रेस्टॉरंट पिच केलं की Wow. पॅन्डा एक्सप्रेस आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, चिपोटले आहे, असं इंडियन क्युझिन मध्ये कशाला नाही. दिस वॉज बॅक इन काय 2013. त्याला तेव्हा तिला फर्स्ट प्राइज मिळालं त्याच्यात ह्युस्टन मध्ये. वा. त्या पिचला त्यांच्या कॉलेजमध्ये तिला फर्स्ट प्राइज मिळालं आणि विदिन अ मंथ डाऊन तिला कॉलेजमधनं 10 मुलांमध्ये सिलेक्ट केलं गेलं. दे वेंट टू मीट वॉरन बफे इन नेवाडा मध्ये. ओमाहा. हा. वॉरन बफेट. हो ती त्यांच्या तू 10 भेटली हो त्यांना? त्यांना भेटली फोटो पण आहे. आणि 10 लेजेंडरी लोकांना इन्व्हेस्टर जगातलं. इट वॉज रिअली अ प्रेस्टिजियस फॉर अस. म्हणजे The असं बघ- best part of meeting Warren Buffett, I think the best experience is when I met him, I think तो 85 years old होते. He walks into the room, 2 Diet Cokes, आणि तो लोकांना सांगतो Diet Coke बाय करा, मी आता शेअर्स बाय केले आहेत. Full of life. मी आईला फोन करून सांगितलं आय वॉन्ट बी हिम when I'm 85. एवढं फुल ऑफ लाईफ आणि जस्ट, आणि तो म्हणतो डॉक्टरने सांगितलंय स्टेक खाऊ नको हे ना काय, इट डझंट केअर. फुल ऑफ लाईफ आणि मग त्या स्टेक वरती हाइन्स केचप युज करा कारण की मी हाइन्स मध्ये Heinz इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकली. अँड व्हेरी डाऊन टू अर्थ आणि एवढी आयडियाज आणि फिलॉसॉफीज टू डू समथिंग डिफरंट. वा वा. म्हणजे हे भरपूर शिकायचं. इन्व्हेस्टर लोकांचं स्वप्न असतं ताई की बरोबर. वॉरन बफेटला असं पर्सनली भेटावं. तिने बरोबर. एवढ्या यंग वयामध्ये ती जाऊन भेटून तेच आली आहे. हा त्यांना. म्हणूनच म्हटलं ना नुसता पेरेंट्सचा सपोर्ट नाही, तिने करून पण दाखवत होती ती, म्हणजे स्टेप बाय स्टेप. 2014 मध्ये शेवटी घरी आली डिग्री घेऊन, बेडरूम मध्ये बसली. ऑफर आहेत, 4 ऑफर होत्या त्याच्याकडे जॉबच्या. नाही मला नाही जायचंय जॉबला. तर मी म्हटलं काय करते काय तू करणं. ठीक आहे. पप्पाला म्हणाली पप्पा मला 2 महिने द्या. म्हटलं ठीक आहे आता 2 महिने तर 2 महिने. आणि असं करत मग म्हणाली मग मी बिझनेस करते. म्हटलं काय अमेरिका आहे इकडे कुठे बिझनेस. म्हटलं चालेल आपण करूया काहीतरी. तर मला म्हणाली तू येशील का माझ्या बरोबर आणि बिझनेस करणं. म्हटलं मला कधी सवय नव्हती. त्याच्या अगोदर तुम्ही काहीच नव्हतं केलं. मी हाऊसवाईफ कारण जॉब सोडला. फ्रान्सला मलेशियाला काहीच नाही. नाही तिकडे काय असं असतं की वर्क परमिट फक्त एकालाच मिळतं, दुसऱ्या कोणालाही मिळत नाही. हा प्रश्न पडला. म्हणजे मुंबईत बँकेत जॉब करून, अच्छा बँकेत का? बँकेत चांगला जॉब सोडायला लागला. पण काही वाईट नाही वाटलं. जॉब सोडला पण बाहेरच्या कंट्रीत तुम्हाला नाही करता येत. आता बदललंय. आता तुम्हाला वर्क परमिट मिळताय हे ते. म्हणजे तिने प्रपोज जेव्हा केला बिझनेस प्लॅन तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स नव्हता काय? काही नाही. ती तरी शिकून आली होती ती कॉलेज. कॉलेजमध्ये शिकली पण त्याचा सगळ्यात मोठा हे दोघांमध्ये काय माहितीये ना, शिकणं आणि प्रॅक्टिकल करणं. हा. पण तरी तिने सांगितलं ती सँडविचची काहीतरी इंटर्नशिप करत होती फूड बिझनेस मध्ये. पण म्हणाली आपण सँडविच करू, सिम्पल बिझनेस आहे ना. तर मी म्हटलं ठीक आहे काय करायचंय. टर्की आणते म्हणाली, हॅम आणते. मी म्हटलं हे कुठून आणायचे पदार्थ मला मी माहित नाही. मी व्हेजिटेरियन. तू काय करायचं नाही, 4 स्लाइसेस टर्कीचे टाकायचे, 2 स्लाइसेस चीजचे टाकायचे, ब्रेड मध्ये टाकायचे, बंद करायचे आणि पनीरनी प्रेस करायचं. हे मी तुला शिकवते. आम्ही गेलो, आपले जागा बघितली, तिने सही केली, रेंटलला घेते म्हणाली, घे म्हटलं. गेलो इकेयात गेलो, फर्निचर आणलं. सगळं हे जे तुम्ही फर्निचर बघताय हे आम्हीच फिट केलेलं तेव्हा. बरोबर. मग त्याला असं करत काय आम्ही सँडविचचा बिझनेस चालू केला 2014 मध्ये. तर तो हा बिझनेस नव्हे, तो वेगळा बिझनेस. हा तेव्हा तो 2014 मध्ये होता. ओके. हा बिझनेस कसा चालू झाला माहितीये. 2014 मध्ये संध्याकाळची दुपारच्या वेळी मी कॅशियर ठेवायचे. तुम्हाला माहितीये अमेरिकेत तुम्हाला पे करायला लागतं. तर मी तिला म्हटलं तू कॅश पुरतं. पहिले थोडे दिवस केलं तिने काम. मग आम्ही लोकल सँडविचेस कॉफी शॉपनं सप्लाय करायला लागलो. जे तुम्ही आता समरमून कॅफे बघतायत ते आमचे मोठे क्लायंट होते. जिथे आम्ही सँडविचेस बनवायचो, ही घेऊन कॉफी शॉपला डिलिव्हर करायची. आणि मग मी कॅशियर ठेवायचे. पण मी म्हटलं 3 वाजल्यानंतर नको कॅशियर, मी स्वतः करते. ओके. मी चालू झाले कॅशवर उभं राहायला. दुसरी जागा होती आणि बहुतेक कस्टमर गप्पा मारायचे माझ्याकडे आणि मला तू इंडियन आहे. मी म्हटलं हो वी आर इंडियन. आम्हाला सँडविच तू बनव पण वी वॉन्ट इंडियन फूड. बरोबर. या गप्पांमध्ये त्यांच्या एवढे मला म्हणाले वी लव टिक्का करी, वी लव बटर करी. मग मी तिला सांगायचे दररोज संध्याकाळी बेटा मला कस्टमर सांगतात इंडियन पाहिजे. मग ऑर्डर्स यायला लागले की 50 चपातीस पाहिजे. हा. शनिवारी ते लोक त्यांच्याकडे कोण येतात ना, मी घरीच बनवायचे पण आम्हाला तू इंडियन जेवण बनवून दे, आमच्याकडे घरी माणसं येणार आहेत. तर आम्ही त्या ह्याच्यातनं मग घरी बनवून मग त्यांना दुकानात मी आणून द्यायचे. चपात्या पाहिजे म्हणे मला, 10 चपात्या बनवून दे. मग मी 10 चपात्या बनवून द्यायचे. असं करत तो इंडियन फूड चालू झालं आमचं दोघांचं. आणि म्हटलं मग चला हरकत नाही. नंतर मग विचार केला की आता करूया का म्हणून. तरी म्हणजे इंडियन सुरू करायचं का?
सुरू करायचं. आणि काय झालं, ती जागा एवढी छोटीशी होती ना आमची सँडविचची, म्हणजे नॉट 1000 स्क्वेअर फीट बट नो किचन. कारण आणि असेंबल सारखं करायचं. कारण की आमच्याकडे पैसे नव्हते. आणि इनिशियली 2014 मध्ये स्टार्ट केलं, लाईक मी जे स्टार्टअप मध्ये ते पैसे पिच कॉम्पिटिशन, दॅट वॉज आवर बजेट. आमच्याकडे असं नव्हतं की इन्व्हेस्टमेंट घेऊन तू सुरू इन्व्हेस्टमेंट. आणि मी कॉलेजमध्ये लाईक $7-8 an hour काम करायची. एज्युकेशन स्कॉलरशिप आणि होतं जे मी काम करायचे कॉलेजमध्ये, ते सगळं बजेट घेऊन आम्ही चालू केलं. सो आमच्याकडे पैसे होते. सो इंडियन कॉन्सेप्ट चालू करायला हुड पाहिजे, किचन पाहिजे, इकडे US मध्ये फुल बिल्ड आउट पाहिजे, फुल बिल्ड आउट वगैरे तर सगळं. मी सगळं रिव्हर्स केलं. कारण की मी सबवे मध्ये एक इंटर्नशिप केली होती 10 वीक्स. मी बघितलं होतं सबवे मध्ये हुड नाहीये, हे नाहीये. तर म्हटलं ओके, हे सगळं नको आम्हाला, सगळं काढूया. आम्ही फ्रान्स मध्ये राहिलो, एक फ्रेंच कॉन्सेप्ट करूया. लेट्स फाइंड आउट कॅन वी इवन रन अ रेस्टॉरंट. कारण आमच्याकडे काही एक्सपिरियन्स नव्हता. काहीच एक्सपिरियन्स दोघांकडे. फक्त डिग्री आणि माझा फक्त एकच चांगलं होतं, आमचं दोघांचं एकाच मतावर आम्ही दोघे जात होतो. म्हणजे तुम्ही असं टीम म्हणा, काही आर्ग्युमेंट होते. यिंग अँड यांग, विजनरी एक्झिक्युटर. आईचा अनुभव आणि तुझा विजन. हा, पण एकच होतं की आम्हाला रन करायचं होतं आणि सँडविच बिझनेस कसा तरी आम्ही तो चालवत होतो. आणि मग फक्त एकच त्याच्यात चांगलं होतं, द कस्टमर क्राऊड, दे वर रिअली पॉझिटिव्ह. म्हणजे ते लोक मला सांगायचे चालू कर इंडियन, चालू कर. आणि मग तो आम्ही घेतला, धाडसीपणा गेला चालू करण्यामागे. पण आम्हाला जरा प्रॉब्लेम आले, मग आम्ही इकडे मूव्ह झालो. आता ही जी जागा बघताय ना, पण इकडे पण काही नव्हतं. पण म्हणजे थोडक्यात सांगायचं नीताताई, तुम्ही असं म्हणताय की अक्षरशः कस्टमरने तुम्हाला फीडबॅक देऊन तुम्हाला इंडियन कडे वळवलं. हा, त्यांनी सांगितलं तू काही कर, पण आम्हाला इंडियन या टाउन मध्ये इतके वर्षात कोणी उघडलं नाही. आम्ही तुला ये चालू कर. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 2019 मध्ये आम्ही जेव्हा चालू केलं, फक्त 4 डिशेस होत्या, तरी पण लोक खायला यायची आमच्याकडे. म्हणजे थोडक्यात सँडविचचे जे कस्टमर यायचे सँडविच बरोबर. खायला, तेच विचारायला लागले की सँडविच का देता तुम्ही, आम्हाला इंडियनच द्या. इंडियनच पाहिजे. पण लोकांना समजत नाही इंडियन पाहिजे काय, यायला तरी पाहिजे ना स्वतःला कुकिंग. त्याला असं वाटतं की आय एम इंडियन. जसं आपल्याकडे योगा म्हणतात ना, एव्हरी इंडियनला योगा येतात, तसं आहे ते. मला म्हणाले तू कर कुकिंग. आम्ही कर. अरे पण काय कुकिंग, त्याच्यात मी व्हेजिटेरियन, म्हणजे चिकन लॅम्ब वगैरे खाण्याचं खाल्लेलं आहे, म्हणजे असं नाही की मी खाल्लेलं नव्हतं वगैरे. आणि मग म्हणाले ठीक आहे, नाही चालूया. मग आम्ही इकडे आलो तेव्हा सँडविचचा बिझनेस घेऊनच आलो आम्ही इकडे. या लोकेशनला आलो ना आम्ही. या सँडविच होतं आमचं छोट्या प्रमाणात चालू होतं. आणि मग आम्ही तेव्हा तो डिसिजन घेतला गेला त्याच्यात की 7 मंथला आपण हे करूया म्हणून. त्याच्या आधी 1 वर्ष आपण वेगळ्या बिझनेस मध्ये होती तू. हा, आणि तिने दुसरा एक बिझनेस घेतला कॉमिक्सचा, गेम शॉप म्हणतात ना, गेम शॉप. आमच्या सँडविचच्या शॉप मध्ये कुकिंग फॅसिलिटी वॉज नॉट देअर नव्हतं. बरोबर. मग ते म्हणाले नाही काही करतायत. मम्मी मला आपल्याला इंडियन चालू करायला पाहिजे आता काहीतरी. मग तिने जागा शोधून कुठेतरी बिझनेस घेतला. म्हणाली हा कॉमिक्सचा शॉप आहे, पण मी काय करते, हा जो कूलर आहे ना आपण ठेवूया, हाच कूलर आहे आमचा. तो तिकडे आम्ही बाय केलेला त्या दुकानात. छोट्या प्रमाणात बटर चिकन, टिका चिकन, टू गो फक्त टू गो, छोटे एक्सपेरिमेंट साठी तुम्ही सुरू केलं. बघूया एवढं लोक सांगतायत. पण त्या गेम शॉप मधनं जायचे ना डबे, लोक घ्यायला यायचे. म्हणजे दुकान होतं कॉमिक्सचं दुकान, पण तिथे ते म्हणजे लोक. आयडिया हिची, माझी नाही. आयडिया तिची, कूलर बाय करणं किंवा आपण टू गो कंटेनर. मला बटर चिकन बनवता येत होतं, पण असं नव्हतं की हे माझ्या डोक्यात कधी आलं नाही की आपण हे डबे विकले तर आपल्याला ह्याच्यातनं हे होईल. ते तिने सांगितलं मम्मा आपण असं केलं तर जाईल. फक्त दिवसात आपण 1 डबा राईस बनवून द्यायचा त्यांना. ते लोक छोटे डबे आणि बटर चिकन आणि टिका चिकन दोनच विकायचो आम्ही. मग कोणीतरी आम्हाला सांगितलं तुम्ही मीट बॉल पाहिजे आम्हाला. मग मी म्हटलं हे बघा आता मीट बॉल काय, आपल्याला मला माहित सुद्धा नाही मीट बॉल हा काय प्रकार. मग मी ठीक आहे, आपलं संजीव कपूर इज वन ऑफ माय फेवरेट शेफ म्हणा, तुम्ही काही म्हणा, काहीतरी मी टीव्हीवर रेसिपी बघायचे, मग ते बनवलं असं करत. पण 1 वर्षात तो बिझनेस आम्ही बंद केला. पण बंद केला मागे कारण होतं, किंवा म्हणतात ना की तो बंद केला नसता तर हा ह्याचा उगम झाला. ते म्हणतो काय म्हणते आपण, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते आमच्या दोघांमध्ये खूप होतं आणि आम्ही तो समाऊ वी कुडंट मॅनेज विथ द मॅनेजर और हे ते. मी म्हटलं नाही रश्मी, मम्मी दररोज नाही करू शकत, तू बंद कर.
आम्ही दोघांनी डिसिजन घेतला. म्हणाली 3 महिन्यात बंद केला. 3 महिन्यात आम्ही फूड ट्रक, कारण इकडे पण काहीच नव्हतं, कुकिंग काही नव्हतं, अच्छा, इथे Kitchen- ओरिजिनली नव्हतं किचन वगैरे. काहीच नव्हतं. म्हणाली फूड ट्रक बाय करूया, चालू कर इंडियन. म्हणून जून मध्ये आम्ही बंद केला आणि हा सप्टेंबर मध्ये, हा इकडे ऑक्टोबर 21ला चालू झाला. मग फूड ट्रक घेतला होता की फूड नाही? ट्रक इकडे बाहेरच लावलेला कार पार्क मध्ये. हो. हा. आम्ही तो पण घेण्यात मजा होती, त्या फूड ट्रक घेण्यात पण मजा. काय लावायचं, अरे म्हटलं हे काय आहे, हे फ्रायर, हे काय आहे, याला काय फ्रायर म्हणतात. कधी रेस्टॉरंटच्या आत कधी बघितलेलंच नाही ना, आपण नेहमी कस्टमर असतो, आपण बाहेर येतो खातो येतो खातो, पण आपल्याला किचन मध्ये फ्रायर असतो, गिडल, एवढा मोठा ग्रिडल. म्हटलं ह्याला काय करायचं, मग मी ह्याच्यावर चपात्या भाजायला. म्हटलं हे काय, आपल्याला तव्याची सवय. कधीच नाही, कधी केलेलंच नाहीये ना रेस्टॉरंट मध्ये काम. मग इथून सुरुवात, म्हणजे मला हे सगळं शिकायला लागलं. पण ठीक आहे म्हटलं, चला करूया असं करून. फार कौतुक आहे ताई तुमचं शिकायला की हा, म्हणजे नाही, पण ह्या वयात पण तुम्ही शिकल्या त्या सगळं. जसं मी म्हटलं ना तुम्हाला, परिस्थिती जर तुमच्याकडे आली आणि तुम्हाला कळलं ही अमेरिका आहे, इकडे जर तुम्ही इनोव्हेटिव्हली आता जर तुम्ही केलं नाही. माझ्याकडे क्राऊड होता, हे मला एक चांगलं, लोकांचा सपोर्ट होता. लोकांचा जबरदस्त सपोर्ट होता. आणि एवढंच होतं की त्या सपोर्ट मध्ये ना तुम्हाला हसणार तुम्ही. आम्ही चालू केलं फूड बिझनेस, पण 6 महिन्यात कोविड. 6 महिन्यात आम्ही इन्व्हेस्ट केले 2019 हा. मार्च 2020 मध्ये 20 मध्ये, कोविड. आणि आम्ही चक्क आता करायचं काय, एवढं सगळं घेऊन ठेवलं. एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट टाकली आणि किचन नाही, बाहेर फूड ट्रक. आणि मार्च मध्ये म्हणाली मामा आता ठीक आहे. सुरुवातीला आम्हाला पहिले 8 दिवस बंद ठेवायला लागलं कोविडमुळे, कारण ते सगळेच खूप झालेलं ना, आणि सगळ्यांनी बिझनेस डाऊन वगैरे अगदी चालू झालं. पण ही म्हणाली मामा मी नाही, असं नाही, बंद करून चालणार नाही आपल्याला. मी आणि तू आज जायचं. मी 4:30-5 वाजता यायचे इकडे सकाळी, कारण मी आणि तीच ना दोघी. पण हिची आयडिया आज इकडे कामाला आली. तिने काय केलं असेल, तिने फक्त लंचला उघडं ठेवलं. ओके, हा. लोकांच्या सगळ्या अशा बाहेर गाड्या पार्क असायच्या, प्रत्येक जण आत यायचं, पिशवी घ्यायचं, जायचे एका वेळेस एकाला आतमध्ये. हा, हो, पण आम्ही आधी काय केलं की मी फेसबुकचे ग्रुप्स असतात ना, सगळ्यांना त्याच्यावरती आपण- टाकलं की माझा आईचा आणि आमचा छोटासा एक बिझनेस आहे. आम्ही एवढे छोटे आहोत की वी कांट सर्व्हाइव्ह कपल ऑफ मंथ्स. ते पीपीपी पैसे ते सगळे सोडा, पण वी जस्ट कांट सर्व्हाइव्ह. बरोबर. सो तुम्ही जर आम्हाला ऑर्डर दिली, आम्ही तुमची ऑर्डर रेडी ठेवतो. आमच्याकडे ऑनलाईन ऑर्डरिंग आहे, तुम्ही ऑर्डर इन ॲडव्हान्स करा. आय नो तुम्ही सगळे वर्क फ्रॉम होम करतात, तुम्ही इकडे येऊन पिकअप करा. सो 11 to 3 मध्ये आम्ही ते केलं. पण आमचं सँडविचचं शॉप पण होतं ना, ते इकडे आम्ही ऑफ टाइम मध्ये करायचो. तर हॉस्पिटल्स मधून खूप ऑर्डर यायची, हा. राईट, कारण Sandwiches. हॉस्पिटल की कोविड त्यांना पेशंट्स बरोबर, येते. बरोबर. सो आम्ही ते रेडी टू इट सँडविचेस आहे. पण त्याच्याकडनं आमच्याकडे ब्रेडचा सप्लाय Breadचा supply लोकल यायचा बेकरी आहे, हा. आणि बेकरीची ब्रेडची खूप शॉर्टेज झाली होती. तर मी लोकांना सांगितलं, माझं रेस्टॉरंट 3 o'clockला बंद होतं, तुम्हाला जर फ्रेश ब्रेड पाहिजे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर टाका आणि मी तुमच्या घरी येऊन डिलिव्हर करते. ब्रेड डिलिव्हर आणि आम्ही असे कम्युनिटी स्पीक केलो आमच्या ह्याच्यामध्ये, आणि त्या ब्रेड डिलिव्हरीमध्ये मी आमचं 7 मंथचा मेन्यू टाकायचे की आमचं एक इंडियन रेस्टॉरंट आहे. भारी मार्केटिंग आयडिया. मी तुम्हाला हेच सांगितलं ना की हे जी आयडिया हिच्याकडनं, मग मला म्हणाली नाही आपण कसं तरी करून चालू करत ठेवायचो. आणि मग ठीक आहे ना. पण त्या म्हणजे फार नो हॅट्स ऑफ टू यू रश्मी. तू त्या म्हणजे काय म्हणतात त्या त्या कंडिशन मध्ये पण तू एक काहीतरी चांगली संधी शोधली. हा, तेच आमच्याकडे पैसेच नव्हते मार्केटिंग करायला. लोक म्हणतात मार्केटिंग एजन्सी हायर करायला, पण आमच्याकडे पैसेच नव्हते. सो आमचे सँडविच शॉप मध्ये पण मी काय करायची, आमचं 11 o'clock ओपन व्हायचं ना सँडविच शॉप. सो त्याच्या आधी खूप US मध्ये असं नेटवर्किंग ग्रुप्स असतात, लाईक सकाळी कॉफीसाठी भेटतात येते. माझ्याकडे पैसे पण नव्हते की कॉफी ऑर्डर करायचं. सो मी पाणी ऑर्डर करायचे आधी आणि मी सांगायचे की नाही, माझं सँडविचचं असं दुकान आहे, तुम्ही प्लीज या, आम्ही केटरिंग ऑर्डर्स बनवते येते. सो आमचं फुल लाईक ग्रासरूट मार्केटिंग म्हणतात ना, वॉज ऑल डन ऑन फ्री नेटवर्किंग ग्रुप्स मध्ये जाऊन. वा. आणि मग आई काउंटर काय 3 to 5 की 6 सांभाळायचे ना, काउंटर प्लस सँडविच बनवायचं. मी अजून एक इव्हनिंग नेटवर्किंग ग्रुप मध्ये जाऊन सांगायचे की आमचं एक सँडविच शॉप आहे, तुम्ही इकडे या. आणि जेव्हा आम्ही 7 months मध्ये शिफ्ट केलं, मग मी सांगितलं की आम्ही सँडविचेस पण करतो, पण इंडियन जेवण पण करतो, तुम्ही या, आम्हाला ऑर्डर्स द्या. नाही, ते म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं ना, हे या टाउन मधल्या लोकांचा जो सपोर्ट आहे, कम्युनिटी सपोर्ट तुम्ही म्हणता तिकडे, तो इतका जबरदस्त आहे ना. 30 लोक आज आमच्याकडे इंडियन जेवायला पण येतात आणि मला सांगतात, ते मला बरं वाटलं इकडे. त्यामुळे हा जो बिझनेस जसं म्हणतो ना की पुढे जाण्यासाठी त्यांचा सपोर्ट लागतो. पण त्यांनी सपोर्ट, मला असं वाटतं ना,
काहीतरी त्यांना दिसलं असेल त्याशिवाय सपोर्ट नाही देत कोणी. एक आहे म्हणजे तुमची सर्व्हिस असेल, तुमचं service. कस्टमर सर्व्हिस, बरोबर. तुमचं बोलणं त्यांच्याशी, आपलं आम्ही ते म्हणतात भारतामधलं आपलं ते अतिथी देवो भवचे आपले संस्कार, बरोबर, राईट, ते सगळं यांना फार आवडतं. खूप आवडतं आणि ते मला स्वतः बघतात. म्हणजे मी जेव्हा डिश बनवते, तुम्ही आश्चर्य वाटेल, एक फ्यू मंथ बिफोर समरमध्ये एक कस्टमर आला, भेंडी घेऊन आला माझ्याकडे. माझ्या गार्डन मध्ये भेंडी झाली आहे. मी व्हिडिओ बाहेर पाठवलाय माझ्या मुलीला. भेंडी, काकडी सगळं घेऊन आला आणि तो लॅक्टोज इंटॉलरन्स आहे. हा. ओके, मला माहिती आहे खूप दूध दूध नाही दूध आवडत. नाही. दूधजन्य गोष्टी हा. नाही. हा. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, पण तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मी ती भेंडी घेतली त्याच्याकडे, त्याची डिश गेली, नेहमीप्रमाणे काउंटरवर आली, पण मी किचन मध्ये जाऊन लगेच भेंडीची भजी बनवली त्याच्यासाठी आणि त्याला प्लेटमध्ये दिली. म्हटलं ही तू आता भेंडी आणलीस ना, ही तुझी भजी. तो म्हणतो हे काय आहे, जस्ट ट्राय दिस पकोडा. तो एवढा खुश झाला, तो मला म्हणतो तू आता बनवलीस. म्हटलं हो. तेव्हापासून तो मला दर 2-3 आठवड्याला काहीतरी भाजी घेऊन येतो. म्हणजे असं नाही की त्याने भेंडी माझ्यासाठी, पण मी त्याला लगेच बनवून दिली, हे त्याला Yes. खूप आवडलं. त्याचं त्याला हा, जास्त की आहे. बाबा मी असं माझ्या मेन्यूवर नाहीये ते भेंडीची भजी पण वगैरे तुम्ही ते हा ऑन द फ्लाय बनवून त्याला. कारण आपल्याला हे पदार्थ येतात बनव, पण आमच्या काउंटरला सगळ्यांना नाही सांगता येत ना की हे ते. पण त्या कस्टमरला बरोबर आवडलं. तो म्हणाला नाही मला ही आवडली, तू जे काही बनवलंस ना, आय लाईक इट. असं करत ते कस्टमर बॉन्डिंग म्हणतात ना, हा. ते चालू झालं आमच्या दुकानात वा. हळूहळू. आणि त्याचा उपयोग मला त्या कस्टमरना सगळ्यांना माहितीये मी व्हेजिटेरियन आहे, पण ते स्वतःहून सांगतात तू ना ह्या लॅम्पची ही तुझी करी मला खूप आवडते. मी बनवते पण मी खातच नाही, मी टेस्टिंग नाही करत. टेस्टिंग नाही मग अजिबात. चांगलं झालं हे कस्टमरच डायरेक्ट. कस्टमर डायरेक्ट. पण कसं असतं, लॉन्च करायच्या आधी ना 3-4 जणांना मी आदल्या दिवशी बनवत असते, म्हणजे आणि त्यांना सांगते इट्स ऑन ट्रायल बेसिस, Try तुम्ही करून जाऊन बघा. ट्राय करा. आणि हे आहे माझा जावाई आणि हे ह्या यांच्याकडे पाठवते की बाबा तुम्ही तरी ट्राय करा, सांगा मला कसं वाटतंय. 7 Moms कॅफेचा जेव्हा मी आणि रश्मी ईमेलवर गप्पा मारत होतो ना, तेव्हा मी जाऊन तुमचं ते बघितलं आणि मेनू बघितला ना, मेनू फार भारी वाटला मला. एकदम युनिक मेनू आहे, म्हणजे असा एकदम युनिक आहे. हो. बरोबर, म्हणजे असा मेनू मी बघितला नाही. तुझी ती मोमो करी बरोबर. लाईक म्हणजे नवीन, जर नवीन. इंडियन रेस्टॉरंट याच्याने आला तर त्याला वाटेल अरे हे काय बरोबर. नवीन काहीतरी, बरोबर आहे. फारच युनिक गोष्टी दिसत आहेत. तो मेनू कसा डेव्हलप झाला? सो माझा नवरा अमेरिकन आहे, तो गोरा आहे. आणि मी when we first started dating, मी त्याला इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचे आणि त्याला एवढं ओव्हरवेल्मिंग वाटायचं, कारण की मेन्यूला काही डिस्क्रिप्शन नाही, फोटोज नाही. सो तो बिचारा आयदर ओनली चिकन टिक्का मागवायचा की म्हणतो मला काय माहितच नाही इकडे, तू ऑर्डर कर, लाईक मला कळतच नाही. तर मी म्हटलं जेव्हा आम्ही इंडियन रेस्टॉरंट ओपन करणार, आय वॉन्टेड टू बी अप्रोचेबल फॉर द रेस्ट ऑफ द पीपल दॅट ऑन. आम्ही ज्या टाउन मध्ये राहतो इकडे काय 1% पण इंडियन पॉप्युलेशन नसणार, लाईक 30 फॅमिलीज आहेत आउट ऑफ. इकडे कोणीच नाही आहेत. आम्ही ऑस्टिन आणि सॅन अँटोनियो मध्ये एक छोटासा जर्मन गाव आहे. सो जो मेन्यू मला करायचा होता तो आय वॉन्टेड टू बी व्हेरी अप्रोचेबल. सो त्याच्यात मी आईला सांगितलं, जर तू इंडियन फूड कधी बघितलं नाही आणि एक्सपिरियन्स केला नाही तर आपण कसं मेन्यू करणार, कसं विचार करणार. सो इच मेन्यू आयटम मध्ये आम्ही एक इंग्लिश वर्ड टाकलाय, लाईक गुड ओल्ड साग पनीर. म्हणजे जे कोणी पनीरच मागवलं नाहीये त्याला साग काय हे माहित नाही, दे कॅन से ओके द गुड ओल्ड. म्हटलं कळलं. आम्हाला एका लग्नाची एक ऑर्डर आलेली आणि तिने फोन करून विचारलं आय वॉन्ट गुडोल. मी म्हटलं गुडोल काय आहे काय सांगते मला, असं शेवटी करेक्ट. जस्ट आम्ही उघडलं आणि ती लग्नाची ऑर्डर आलेली काहीतरी आणि तिला ती मला वाटतं ती मदर इन लॉ होती, टिपिकल अमेरिकन लेडी. म्हणे आय वॉन्ट गुडोल, आय वॉन्ट गुडोल. मग आम्हाला कळलं होतं की बाबा हे त्याला असं- साग पनीर पाहिजे. करेक्ट. म्हणून आम्ही सगळ्या ह्याच्यात थोडंसं लोकांचं नाव टाकलंय, शॉर्ट डिस्क्रिप्शन. मग आम्ही इच मेन्यू आयटम्स इकडे तुम्ही बघतात ना, फोटोज टाकले की Yes. हे असं दिसणार जेव्हा तुम्हाला असं म्हणा. ओके, म्हणजे नाव यू कॅन असोसिएट की हे दिस इज हाऊ इट टेस्ट. व्हिज्युअली हा. जसं मी म्हटलं ना, ह्याच्यात पूर्ण फॅमिली आहे आमची. तुम्ही जर बघितलं त्या मेनू मध्ये सगळी फॅमिली आहे. आमच्याकडे नवीन कॅट आलं तर माझा नवरा मागला गेला खायचा ना, ह्याच्या नावावर तू एक करी इन्व्हेंट कर. मी म्हटलं असं काय करतोय तू. मांजरीच्या पण नाव. तुमचं बघितलं जर तुम्ही आता माझा 4 मेनूवरनं मांजरीचं नाव मोमोज येलो करी, मोमो इज आमची कॅट आहे, मोमोज येलो करी इज अवर हे. नंतर आता हे बिंदीस मलाई कोफ्ता, बिंदी इज अवर नेक्स्ट कॅट. नंतर माझा दावाई मॅट,
मग आम्ही त्याला योगी मॅट दाल म्हणून नाव दिलंय. ओहो वा. हा लोक तडका दाल म्हणून येतात. मी म्हटलं नो, आय डोंट हॅव तडका योगी दाल, मॅट. योगी मॅट दाल. Yes. तर दॅट इज समथिंग. माझी पूर्ण फॅमिली आहे त्याच्यात. म्हणजे डॅड आलू गोबी, डॅड म्हणजे तिने वडिलांच्या नावावर ठेवलं त्यांची आणि फेवरेट हा. आहे ती. everyone's आलू गोबी, favorite कारण dish. तो प्युअर आहे ना. माझा नवरा अगदी व्हेजिटेरियन मध्ये कांदा लसूण सुद्धा खात नाही माझा नवरा. म्हणजे ताई तुम्ही आणि तुमचे मिस्टर हे व्हेजिटेरियन हो प्युअर, प्युअर. रश्मी नॉन व्हेजिटेरियन, हा ती मेनू मात्र मिक्स सगळा. हो मेनू सगळा मिक्स. म्हणजे तुम्ही म्हणाल तर कसं करते असं विचारू नका, कारण ते शक्य नाहीये. म्हणतात ना मी, शेवटी कस्टमर साठी आपल्याला किचन मध्ये कस्टमर इज किंग. कस्टमर किंग. त्यांच्यासाठी मी लॅम्प. पण मी तुम्हाला विश्वास ठेवणार नाही, आम्ही मेडिटेरियन मेनू डिसाईड केला. हो. तर त्याच्यात आम्ही चिकन शवर्मा आणला. तो म्हणजे चिकनचाच होता म्हणून आम्ही डिसाईड. जेव्हा अभ्यास करत होतो म्हणाली, मम्मा म्हणाली बीफ पाहिजेत दुकानात. तर मी म्हटलं नको बेटा, थोडंसं आपलं कल्चर. मी असं नाही म्हणत, आय डोंट वॉन्ट टू गो अगेन्स्ट इट. तर म्हणाली नाही मम्मा, बीफ नसेल तर लोक हे येणार नाही. आणि मला तोपर्यंत मी कधी स्टेक हाऊस मध्ये वगैरे गेले नाही अमेरिकेत किंवा हे ते. आणि मग आमच्या सप्लायरना बोलवलं आणि मग आम्ही इकडे बसून मीटिंग घेतली. मी म्हटलं असं असं आय हॅव सम इश्यूज, मी काय करू, मला बीफ कट करता येत नाही किंवा कुक करता येत नाही. पण त्यांनीच आयडिया दिली. ते म्हणाले आम्ही तुम्हाला फुल्ली कुक मेनू देतो. त्यांनी आयडिया दिली. इतक्या कारण ते ओळखत होते आम्हाला सप्लायर आधीपासून बिझनेसमध्ये. आणि मग ती म्हणाली मम्मा दिस इज अ गुड आयडिया. आणि मग ते फुल्ली कुक आम्ही घेऊन त्याला फक्त आत मिक्स करतो आम्ही, बरोबर, आणि लोकांना द्यायला. ते पण आवडायला लागलं लोकांना. तसं बघितलं तर पण सप्लायरने आम्हाला ओळखणं आणि सांगणं बरोबर. की ते म्हणाले आम्हाला कळतंय तुला येत नाहीये पण तुला बनवायचंय. आणि हा स्ट्रॉंग होता आमचा ऑडियन्स की कस्टमर साठी तुम्ही अथक परिश्रम घेतले बेसिकली. परिश्रम सांगते ना तुम्हाला. म्हणजे बीफ माझ्या रेस्टॉरंट मध्ये बनवून देणं हे फक्त त्यांच्यासाठी मी बनवते, मी नाही. पण एक आईने नाही म्हटलं, ती स्वतःचे मसाले टाकते त्याच्यात. ते काय ते अजून कोणालाही माहित नाही. सो ती आमची जी लहानपणापासून की जी एक रेसिपी बघितली इंडियन मसाला, ती काहीतरी ती बीफ शॉर्मा मध्ये डेफिनेटली घालते. ते मला काय आहे ते अजून मला माहित नाही. आईचा सिक्रेट आईचा मसाला. सिक्रेट मसाला, त्याच्यात ती टेस्ट आहे. हा. आणि तसंच झालं. आमच्याकडे एक मीट बॉल्स हा प्रकार होता जेव्हा आम्ही उघडलो. आणि ऍज युजल तुम्हाला माहिती आहे सप्लायर सडनली सप्लाय बंद करून टाकतात आणि सांगतात वी आर आउट ऑफ स्टॉक. तर आमच्याकडे चॉईस काय आहे आता. मग मी तो ऍज युजल सांगितलं लोकांना, सॉरी हिअर आफ्टर नो मोर मीट बॉल्स. तुम्ही हसणार, काय म्हणाले माहितीये कस्टमर, इट्स ओके इफ यू डोंट हॅव, इट्स ओके. पण तो मसाला बनवायची ना तू, त्याच्यात ना काहीतरी आम्हाला ती करी दे. सो दे वांटेड फिक्स फॉर द मसाला. मसाला तो जो मसाला होता तो परत आण म्हणे आम्हाला. मीटबॉल नसले तरी चालेल. मीटबॉल इज ओके. आय थिंक आता आमच्या मेन्यू मध्ये एव्हरी प्रोटीन हॅज अन ऑप्शन. यू ऑर्डर द बेस मसाला म्हणजे टिक्का, बटर, कोरमा, देन यू चूज युअर प्रोटीन. देर इज अन ऑप्शन टू चूज नो प्रोटीन. लोक लिटरली मसाला मागवतात आणि नो प्रोटीन घेतात. म्हणजे काही वरती नाही, फक्त करी, फक्त करी. आणि आज जी मोमोज येलो करी जी आहे, ते जे मला आणायला लागलं ना मोमोज येलो करी, हा तो माझा मीटबॉलचा मसाला. पण मी त्यांना सांगितलं नाही. मी म्हटलं आय वॉन्ट टू इन्व्हेंट समथिंग न्यू. तर पण मोमोज येलो करी म्हणून मी तोच मसाला परत आणला आणि त्या ह्याच्यात लोक आता चिकन आणि लॅम्प टाकून घेतात. म्हणजे अफलातून आहे, अफलातून. म्हणजे तुम्हाला असा विश्वास नाही बसणार. पण लोकांना मीटबॉल नाही तरी चालेल हे त्यांनी स्वतःहून सांगितलं मला. त्यांना ते म्हणाले आपल्या मसाल्यांची चटक लावली. हा. आणि ते त्यांना आवडलं. म्हणाले आय वॉन्ट दॅट ग्रेव्ही. एवढंच म्हणतात ते. त्यांना ते कळत नाही की मी काय टाकते किंवा बरोबर ना हळद वगैरे. आपण त्यांना बरोबर. अजून एक किस्सा होता आपला पालक पनीरचा. काय बिर्याणीचं पण आहे. पालक पनीरचा तर फीडबॅक घ्यायचा आणि मग आपली रेसिपी चेंज करायची. टू हॅव द ह्युमिलिटी टू से नाही आमची चूक झाली, वी आर नॉट परफेक्ट. पण एक मी गोष्ट बोलणार की मला जेव्हा असं फीडबॅक येतो ना, म्हटलं चला रेस्टॉरंट बंद करूया, काय चालणार नाहीये, हे सगळं आपण घरी जाऊया काय. पण आईकडे जो अनुभव आहे की ओके त्यांनी म्हटलं ना, नो प्रॉब्लेम, फिक्स करूया आपण, पण उद्या रेस्टॉरंट ओपन करायचं आणि हो इज टू फिक्स करायचं. ते मी आईकडनं शिकते की वेन यू हिअर दिस सॉर्ट ऑफ फीडबॅक, हाऊ डू यू नॉट गो अरे बापरे माझ्यासारखं हे झालं, आता मी काय करणार. आता सॅक पनीरचाच किस्सा होता आमचा.
तुम्ही रेस्टॉरंटमध्ये 15 तास आम्ही काम करतो. सकाळी 7:30-8ला जे येतो, रात्री 8:30ला घरी जातो जवळजवळ पूर्ण. रात्री 9 वाजता हिचा टेक्स्ट आला मला, ममा आपल्या साग पनीरला कोणीतरी सांगितलंय तुला जाऊन ह्युस्टनला जाऊन या रेस्टॉरंटमध्ये जाऊन साग पनीर टेस्ट करून या तुम्ही, तुमचं साग पनीर आम्हाला आवडलेलं असा आहे." feedback असा दिला? feedback दिला. One star on लोक म्हणजे काय नाही, रात्री 9 वाजता दबल्यावर असा टेक्स्ट वाचला गेला, माझं डोकं फिरलं. मी 9 वाजता माझा बेडलॅम्प परत ऑन केला, काढला ते रेस्टॉरंट, कुठच्या रेस्टॉरंट मध्ये जायचंय तिकडचा त्यांचा. मी म्हटलं हे काय, त्यांच्या सागपन माझ्या सागपनीरला तू नाव ठेवलंय. मी त्यांच्या वेबसाईट वरनं त्यांचा 1 स्टार रिव्ह्यू घेतला आणि माझ्या मुलीला पाठवला. त्या कस्टमरला सांग त्यांच्या सागपनीरला पण 1 स्टार रिव्ह्यू मिळालेला आहे. उद्या मला परत सांगू नकोस. एक्सेप्ट करीन मला माझं चांगलं नसेल, पण सगळ्या रेस्टॉरंट मध्ये चांगलं मिळतं. प्लस मायनस थोडंफार होतच असतं. त्यांना जास्ती क्रीमियर साग पनीर पाहिजे, हा. त्यांचं सगळं धवं धवं. आमचं साग पनीर ग्रीन असतं Green. कारण की आम्ही Green. स्पिनच यूज More करतो. spinach, More right. spinach. ते त्यांना आवडलं नाही. त्याचं Ah. टेस्ट प्रेफरन्स. येस, मला असं पण साग पनीर आवडत नाही. मला नाही आवडत, ऍक्च्युली मला नाही आवडत. हो, पण इकडच्या लोकांना खूप आवडतं. पण खूप कारण आहे. तेच आहे, कारण ते क्रीम जेव्हा जास्त टाकतात ना, मग हो. त्यांना ते असं हेवी Heavy हा. one. पण आम्ही जर तसं सर्व केलं तर म्हणणार की हे ऑथेंटिक कुठे आहे. एक्झॅक्टली हा, हे खूप क्रीमी झालं. क्रीमी झालं ते, बरोबर. हा. मेनू मध्ये सगळ्यात जास्त कस्टमरला काय आवडतं असं काय आहे का, एखादा आयटम सुपर हिट आहे मेनू मधला? सुपरहिट म्हणजे त्यांना फक्त नाव माहित असतं, टिका आणि बटर. ते बटर टिक्का मसाला आय थिंक आपलं इंडियन फूडचं म्हणजे ते काय तसंच झालंय. तेच होऊन गेलं, तेच right? होऊन गेलंय. आणि आता बिकॉज आता आपलं इंडियन फूड पॉप्युलर होत आहे विगन ह्याच्यामुळे. हा, बरोबर. हा नवीन कॉन्सेप्ट आहे माझा. तुम्ही आता जर बघितलं हे सगळे अवॉर्ड मिळालेत मला. ओ, माझ्याकडे दर 6 महिन्याला मी एक विगन लोकांसाठी मेनू आणते, कारण त्या लोक सांगतायत. म्हणजे मलाच वाटतं काय एकच का ठेवायचं, अजून असं करत 4 मेनू आणले मी आता त्यांच्यासाठी विगन. फक्त विगन, आणि खुश होतात. येस. आणि आईची जी कोरमा पण ची रेसिपी पण आहे, कोकोनट मिल्क येलो हा. सारखं. इंडियन रेस्टॉरंट मध्ये विंदालू हा मेनू असतो. मी म्हटलं ठीक आहे आपण आणू, आणि आम्ही लॉन्च केला विंदालू. माझ्या मुलीची कंप्लेंट, विंदालू मध्ये पोटॅटो टाकले ना ते तू दे. म्हटलं नाही टाकायचंय मला. मी अशीच आन्सर दिली, हा काही याच्यात एक्झॅजरेट करत नाही. मी म्हटलं मी नाही टाकणार पोटॅटो. कस्टमर सांगतोय पोटॅटो नाही टाकत ते लोक. मी म्हटलं नाही टाकणार, मी काय म्हणायचं नाही टाकणार. झाले 2 महिने गेले, 3 महिने गेले, इतका वैतागले ना मी तुम्हाला सांगू. आपले फेसबुकवर नुसतं विंदालू डझंट टेस्ट द सेम वे, देयर इज नॉट अ प्रॉपर रेसिपी और ब्ला ब्ला ब्ला. विचारा, कंटाळले मी फेसबुक कॉमेंट्सनं. मग मी शेवटी तिला सांगितलं फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड आय एम रिमुव्हिंग माय विंदालू सॉस कम्प्लिटली मेनूत ना ऑफ. अँड तिकडे कसं असतं आपल्या ऑनलाईन मेनू मध्ये तुम्ही सांगितलं सोल्ड आउट, लगेच. वी आर रिमुव्हिंग. आणि आय टोल्ड माय मॅनेजरला सांगितलं कुकला की विंदालू सॉस बनवू नको. इन्स्ट्रक्शन गेले 9 वाजता. 11 वाजता लकीली मी कॅशवरच होते त्या दिवशी. पहिला कस्टमर आला, येस कॅन यू गिव्ह मी विंदालू चिकन. सॉरी सर. एक दिवस चिरा आलाय तू. पहिलाच कस्टमर विंदालू चिकन. तर मी म्हटलं नाही हो सॉरी सर, वी डोंट हॅव हिअर मोर आफ्टर विंदालू. वाय? म्हणाले नाही हो, भरपूर फेसबुकवर रिक्वेस्ट. कंटाळले हाच शब्द वापरते मी, कंटाळले. त्या विंदालूचे कॉमेंट्स ना आम्हाला आन्सर द्यावी लागतात. तुम्हाला माहिती हो, आहे social अमेरिकेत प्रत्येक रिव्ह्यूला आन्सर्स एक्नॉलेज करावं लागतं. काहीतरी करायलाच लागतं. आणि मी म्हणते मी उलट तिला सांगायचं प्रत्येक रिव्ह्यूला तू का आन्सर करतेस, नको करू ह्याच्या पुढे, बंद कर. एक्झॅक्टली इन 1 hour आय गॉट 4 विंदालू रेसिपीज. आणि सगळ्यांना मी नाही म्हणत बसले. मी असं 3 दिवस चालवलं. देन 4th डे तिला सांगितलं हे बघ लोक तिकडे विंदालू मागतायत, तुम्ही रिव्ह्यू बघतात, रिव्ह्यू एक कस्टमर लिहितो, बरोबर. 10 लोक इकडे खात असतात. आणि असं असतं की 100 लोक खाऊन गेलेत, एन्जॉय केलंय, हा. पण तो एक जो असतो 63 ज्याने रिव्ह्यू टाकला, आपण त्याच्यावर नाही करू शकत पण ना. त्याला 4th डेला परत लॉन्च झाला 3 वर्षापूर्वी तो, आणि अजूनही तो तेवढाच पॉप्युलर आहे. विंदालू काही रेसिपी बदललेली नाहीये. अजूनही बटाटा नाहीच टाकत. नाही, अजूनही बटाटा नाही. बरोबर, अजूनही आमच्याकडे बटाटा टाकला जात नाही त्याच्यात. एक स्मॉल चेंज केलंय मी. एक रेस्टॉरंटचा, एक ह्युस्टन मध्ये एक रेस्टॉरंट होता, तर त्यांनी थोडी मदत केली. तो म्हटलं आम्ही गोवामध्ये जी विंदालू खातो त्याच्यात व्हिनेगर आपण थोडं जास्त टाकतो, US साठी थोडं कमी कर, इट विल बॅलन्स आउट द प्रोफाईल. पण आईचा अनुभव काय की मी लोकांना बघते खायचं, मी बोलते त्यांच्याकडे, तू बस सोशल मीडियावरती ग्राउंड लेवलवर इथे फीडबॅक मिळतो, राईट?
आणि इकडे आणि सगळेजण नाही रिव्ह्यू लिहिणारा एखादा माणूस असतो. हे असं होतच राहतं आता आमच्याकडे. ह्याच विषयावरनं आपण बोलूयात. या प्रवासात भरपूर काही ना काही चॅलेंजेस अडचणी आल्याच असतील. भरपूर आपण त्याच्याबद्दल बोलूयात. नाही, म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे सगळं. पण कसं आहे, बाहेरचा जो बघत असतो ना त्याला वाटतं अरे सगळं भारी आहे, सगळं असं आहे. पण जो आतमध्ये ज्याने केलेला असतो प्रवास त्याला माहिती असतो स्ट्रगल काय. प्रत्येक कधी कधी म्हणजे सगळ्यात मोठा स्ट्रगल हा फॅमिलीचा असतो. जिथे हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. जिथे आता माझा नवरा हा इतकं ट्रॅव्हल करतो, जिथे मला एकटीला राहावं लागतं इकडे आणि मी नवऱ्याबरोबर जाऊ शकत नाही, हे कोणी बघत नाही. जिथे त्याचा जॉब ट्रान्सफर, तो एका दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो जॉबमध्ये. जर त्याचा जर सपोर्ट नसता आणि मी इकडे एकटं राहून जर तर बिझनेस कधीच करू शकत नाही आपण. आणि हे सॅक्रिफिकेस केलेलं कोणी बघत नाही. कारण मी 15 तास इकडे घालवणार आणि तो त्याचा जॉब तिकडे फिरतीवर. उद्या मुलगी आहे पण तिचं लग्न झालंय. पण माझ्यावर मला जबाबदारी आहे ना, तिला पण बघा, नवऱ्याचं पण हे बघा आणि फॅमिली वर्क बॅलन्स लाईफ आहे आपलं. हे इंडियात राहून किंवा अमेरिकेत नाही कोणी समजू शकत नाही या गोष्टी. आणि आज गेले 2014 अमेरिकेत मला अजून थोडं टफ वाटतं ताई ते. असं म्हणतात. मी उलट सांगते कारण तुम्हाला, सांगू का, मला असं वाटतं की आपल्याकडे इंडियामध्ये हेल्प भरपूर मिळू शकते आरामात. इथे हेल्प म्हणजे मग डॉलर मोजावे लागतात. बरोबर ते आहे. इकडे डॉलर जरी तुम्ही मोजले, इकडे मोर सिस्टमॅटिक वे आहे बिझनेसमध्ये, मोर स्ट्रेट फॉरवर्ड कामं होतात. पण इकडे गेटिंग काय म्हणतात तुम्ही, एम्प्लॉई आम्ही हायर करतो, हे ना ह्यांच्यात आपलेपणा नाहीये. तो मला इकडे खूप स्ट्रगल करायला लागतो. म्हणजे जेव्हा मला स्वतःला, मी म्हणते कधी कधी रश्मीला थोडी मदत पाहिजे मला एवढं लोक सांगतायत ना की तुला हे करायचं ते, पण थोडी मदत ती कमी पडते कारण आपली लोक नाही आहेत. आणि हे लोक खूप म्हणजे इकडे दे आर सोशली तुम्ही म्हणाल वर्क करतील अवरली हे ते, पण त्यांचं असं असतं एकदम. ते पण समटाइम्स इट्स गुड. दे आर नॉट इंटरफिअरिंग. ते तुम्हाला हे नाही करणार. ते सांगितलं तेवढंच काम करतील आणि जातील. पण म्हणजे ते इट कट्स बोथ वे. इट इज अ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कारण जर ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये असेल तर नसेल तर ते थोडे डोकं लावून काही स्वतः नाही करणार. ते त्यांनी केलं तर आपला प्रॉब्लेम आहे. तिकडे हे केलं तर आपण कन्सिस्टन्सी आणि तसं फॉलो नाही करू शकत. आमच्याकडे खूप स्ट्रेट फॉरवर्ड रेसिपीज आहोत की तुम्ही हे करा, जर हे नाही झालं तर असं करायचं. का फ्लो चार्ट, एसओपीज. आणि मी आईला सगळं असं लिहून दिलंय. ते पण आम्ही चार्ट बनवलाय, तुम्हाला किचन मध्ये दाखवतो. आलू गोबी कसं बनवायचं. फुल स्टाफ अमेरिकन, कोणी इंडियन काम करत नाही. नाही इकडे कोणी नाहीच इंडियन. इकडे सगळे अमेरिकन काम करतात माझ्यासाठी. आणि तुम्ही हसणार, आलू गोबी बनवायला सुद्धा आम्ही लिहून ठेवलंय. अर्धा चमचा हा सॉल्ट टाकायचं, अर्धा कपच पाणी टाकायचं किंवा अर्धा कप असं लिहून ठेवलंय. इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या माझ्याकडनं. त्यांना ते फक्त फॉलो करायचं, तेवढंच करतात ते. आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, कोणाचे पेरेंट्स आले की कांदा नको आणि लसूण नको. पण गरिबीमध्ये तर असतं बऱ्यापैकी ना ते बेस. सगळ्या बेसमध्ये कांदा आहे, लसूण आहे. मग आता असा ताप आला की मला फोन येतो, आम्हाला सांगा काय करणार. पेरेंट्स तर आपण नाही, मी असेल तर मी बनवून देईन. बरोबर. त्यांना कसं येणार ना, त्यांना नाही येत तसं बनवता. मग ठीक आहे, मग थोडंफार इकडे तिकडे मग त्यांना एक्सप्लेन करायला लागतं वगैरे. बट समटाइम दे गेट कन्फ्युज. आता चॅलेंजेस मध्ये ठीक आहे, फॅमिलीचा बिझनेस आहे, माय लेकीचा बिझनेस आहे, पण रश्मी आहे नवीन यंग जनरेशनची. नीताताई तुम्ही म्हणजे आपण सेम जनरेशनचा, आपण असं पकडू. वेवलेन जुळणं अवघड वाटतं मला तर. पण तुम्ही बिझनेस चालवतायत, नुसतं चालवत नाही, छान प्रकारे चालवतायत आणि दोघं मिळून चालवतायत. ह्या डायनॅमिक रिलेशनशिप मध्ये चॅलेंजेस नाही आहेत का? आय थिंक आधी चॅलेंजेस होते. जेव्हा आम्ही आधी चालू केलं होतं 2014, 2019, आम्ही खूप भांडायचो. आमचं एव्हरी नाईट डिनर वरती मला हे आवडलं नाही, मला ते आवडलं नाही, हे करणार नाही. पण हळूहळू करून जसं बिझनेस थोडा सक्सेसफुल व्हायला लागला, मी थोडा कंट्रोल कमी केला. एव्हरी रिव्ह्यू इन्स्टंटली नाही पाठवायचे, 1 वीक थांबून पाठवायचे. आता आमचं एक केडन्स आहे की एव्हरी मंडेला आम्ही रिव्ह्यूज, काय रिव्ह्यू, छान रिव्ह्यूज. पण कारण की माझं एक बॅड हे होतं की मी ओनली नेगेटिव्ह फीडबॅक पाठवायचे. जे छान रिव्ह्यूज होते ते कधी पाठवायचे नाही. हळूहळू असं हे करून मग आम्ही स्लोली असे केडन्सेस एस्टॅब्लिश केले की म्हटलं मला एव्हरी डे रेस्टॉरंट बद्दल नाही बोलायचंय. घरी जाऊन आपण मे बी 2-3 टाइम्स अ वीक बोलूया.
मग भांडण. अजून काही बोलायचंच नाही की फॅमिली कशी आहे, अजून काय केलं, कुठलं पुस्तक वाचलं, कुठला पिक्चर बघितला नाही, सगळं रेस्टॉरंट वरती टिकून होतं इनिशियली. इट्स पार्ट ऑफ स्ट्रगल्स. पण बिझनेस मध्ये इनिशियली तसंच करावं लागतं. तसंच पहिले असतं. 3 काय वर्ष ते करणार? म्हणतात की हा. पहिले 3 वर्ष तुम्हाला ते करताच येत नाही ना, माहीतच नसतं ना. मेन म्हणजे काय आहे की उतरलो आम्ही, पण कोणालाही एक्सपिरियन्स नव्हता ना. म्हणजे कळलं ना तुम्ही तुम्हाला? शून्यापासून सुरुवात होती. शून्य, कम्प्लिटली शून्यापासनं. टर्की आणि हॅम आणते, मग इथून सुरुवात झाली माझी. टर्की आणि हॅम कधी खाल्लंय काय मला माहित नव्हतं काही. पण माझ्या आईचे बरोबर. आणि बाबाचे खूप छान आहे. ते खूप ओपन माइंडेड आहोत अँड व्हेरी बरोबर. ओपन टू मीटिंग मी वेअर आय एम ॲट. सो आता मी सोशल मीडियावरती पोस्ट करायला लागला लास्ट इयर. म्हटलं मी असं रील बनवणार, मी असं करणार. तर ओके बनव, काय ओके काय फरक पडणार आहे. पण 1 year लेटर आता आई मला आधी सांगत होती राईट बिफोर दिस पॉडकास्ट की कोणीतरी मला व्हिडिओमध्ये बघितलं आणि ते रेस्टॉरंटमध्ये आले आणि मग सांगितलं की ओ वाव, मी तुला हे रीलमध्ये बघितलं आणि आता तुम्हाला जेवण करून वाटते. सो बीइंग ओपन टू ट्राईंग समथिंग न्यू. फोनवर घेऊन येतात आणि म्हणतात ही जी डिश बनवतेस ना ती मला तू बनवून देशील का आता. कारण त्यांनी रील ते reel बघितली आहे. रीलचा एक फोटो काढून आणतात. रीलचा फोटो घेऊन येतात आणि मला सांगतात हे बाई इकडे तू आहे ना, ते ही मला डिश आता बनवून आता पाहिजे. रील काय हे आईला आधी एक्सप्लेन केलं की रील म्हणजे काय. नाही पण पण हे सगळं मी तिच्याकडनं शिकले. म्हणतात ना आपली जनरेशन, आम्ही जे वन्स अ वीक भेटतो 10 किंवा 15 मिनिटं कॉफीवर, आय लर्न अ लॉट फ्रॉम हर. Wow. दॅट इज, मी नवऱ्याला नेहमी तेच सांगते. तिच्याकडे मी फक्त जाऊन बसते, ती जे बोलते ना दॅट हेल्प मी टू कम अप. पण आपण शिकायला पाहिजे. तर तिने चाकलं रीलवर, पण ती सांगते मला मम्मी हे असं असं केलेलं आहे, हे होत आहे, हे मला आवडतं. मी सांगते नवऱ्याला, मी बऱ्याच वेळी तिच्याकडनं शिकते. मला येत नाही काही, मला अजूनही तुम्ही मला सांगा रील वगैरे बनवा किंवा वैतागतात ते लोक, तुम्ही का व्हिडिओ येत नाही तुमच्या रेस्टॉरंट मधनं. आमचा व्हिडिओ अँगल बदलतो ते बघा, हसतायत बघा. येत नाही हो. बरोबर. आता फोनवर तुम्ही भाजी चालताय आणि एका हाताने फोन उचलताय, कसं करणार? कसं करणार. मग मी तुझा कॅमेरा साईडला जातोय, अरे पण काय कुठून, तुम्हाला काय हॉरिझॉन्टलच पाहिजे आणि व्हर्टिकल चालत नाही, हे आता आम्हाला कसं समजणार. आम्ही आपले पटकन फोटो काढायला जातो तिकडे, हे असे इन्स्ट्रक्शन येतात आम्हाला. मग पण मित्रांनो, म्हणजे रश्मीचं इंस्टाग्राम पेज आहे टोस्टी इंडियन. हो. ओके, अफलातून इंस्टाग्राम पेज आहे. त्याच्यावर ऑलमोस्ट मी फॉलो करतो आणि मी नेहमी तुझे बघत असतो Thank you. रील. आणि ती सगळ्यात भारी गोष्ट तिची ही आहे की ती बिहाइंड द सीन ऍक्शन सगळी दाखवते. हो, हो. म्हणजे जेव्हा ताई कुकिंग करत असता एखादी गोष्ट किंवा तुमच्या एखाद्या डिशचं नाव कसं पडलं त्याचं ती बरोबर. सांगते स्टोरी. तर त्याच्यामुळे एक तो फार छान एक्सपिरियन्स तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ऍक्च्युअली त्या कुकिंग प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्ड आहात. हो. तुम्ही एकदम अपक्लोज बघू शकतात आणि मग तिथेच कुठेतरी त्या कस्टमरचा तो ट्रस्ट डेव्हलप होतो. सोशल मीडियावर आता एवढे रील तुमचे बनतात आणि जातात टोस्टी इंडियन पेजवर. याच्या अगोदर कधी काही सोशल मीडियावर पोस्ट करायचे का तुम्ही, फेसबुकवर वगैरे? फेसबुकवर होतो आम्ही ना, का होतो 7 आपण months साठी. हो. 7 months साठी होतं. पण मला, मी तुम्हाला सांगते, हे गेले 1 वर्षात टोस्टी इंडियनने मला जास्त हे झालंय, फायदा झालाय. I think, आमच्या कल्चरमध्ये आम्ही जसं ग्रो अप होतो तेव्हा इट्स कल्चरली की जास्त काही शेअर करू नको लोकांबरोबर. हे खूप आपलं सगळं- कल्चरल बॅगेज आहे. हो, हा. एक खूप मत, आणि एस्पेशली जे परफेक्ट नाहीये, राईट, लाईक हा. काय बरं. प्रॉब्लेम झाले रेस्टॉरंटमध्ये, फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम झाले, ते कोणाबरोबर शेअर करू नका. आणि सांगू शेअर नका. केलं, हा, आणि शेअर केलं तरी पण त्यांना सांगा की कोणाला सांगू सांगू नका. हे ते नका. फिअर बेस असतो की हे ते. पण मी बरं. आईला म्हटलं, जर आम्ही लोकांबरोबर कनेक्ट करत नाही, आमची स्टोरी सांगत नाही, कोण येणार. आणि जर आम्ही ओनली पिक्चर परफेक्ट डिश दाखवली, त्याने नाही. चालत. आम्ही मॅकडॉनल्डच्या बजेट बरोबर कधी कम्पीट करणार नाही. सो बरोबर. आमची जी स्टोरी आहे ही आम्ही, आणि कशाला घाबरायचं, आमची जी स्टोरी आहे ती आहे. इतका छान पॉइंट सांगितलं रश्मी तू. लोकांना तो जेव्हा तुम्ही तुमची धडपड, तुमच्या चुका, हे सगळं हो. दाखवताना त्याच्यातच बरोबर. तो खरा ट्रस्ट, डीप Correct. ट्रस्ट का येतो. होणारच. आमचे आर्ग्युमेंट्स होतात, नाही असं नाही. जसं मी म्हटलं ना, एक होतं आमचं मसाला चाय वरती. मसाला चाय. 3 days बिफोर ओपनिंग द रेस्टॉरंट मी आईला म्हटलं, आई आम्ही आईस चाय टाकायला पाहिजे मेन्यू वरती. आईची बोंबा बोंब, थंड का चहा कसं सर्व करणार कोणाला. चहा आणि थंड हो. शक्यच नाही. शक्यच नाही. आणि मी आणि
मॅटला सांगतोय आई वी हॅव टू हॅव आईस चाय. US मध्ये आईस चाय Iced इज tea. लाईक Yeah. नो आईस चाय लाईक आपला चहा आपला Not मसाला- iced tea. Not iced tea. आईस चाय. म्हणजे आपल्या चहालाच आईस चाय. आम्ही चक्क माझ्या दुकानात गरम चहा घेत नाही कोण, फक्त इंडियन्स घेतात. आपला मसाला चहा आम्ही असा बनवतो बॅरल मध्ये आणि त्याला रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतो. लोक आईस भरून त्याच्यावर तो आईस चाय घेतात. इट इज वन ऑफ आवर मोस्ट पॉप्युलर Popular drink. आयटम्स. इट्स अ आणि- ड्रिंक, इंडियन ड्रिंक म्हणतात ना तुम्ही, तो तसा आहे तो. युजली स्टारबक्स मध्ये आणि काय ते सिरप टाकतात, चाय सिरप, त्याच्यात खूप सिनेमन आहे. तर मी आईला सांगितलं रेस्टॉरंट मध्ये असं होतं, तुला कसं करायचंय? नाही, मी माझ्या तर्फे करणार. ती टिपिकल इंडियन चहा बनवते, आपला हा. आपला चहा, देन कूल डाऊन, मग आईस टाकून हे. आणि आता मी चॉकलेट चाय पण आम्ही चॉकलेट चाय बनवायला चालू केला. म्हणजे पूर्णपणे कोल्ड. इकडे टेक्सास मध्ये एवढी गरमी आहे. इंडियात गरम असून सुद्धा लोक गरम चहा गरम पितात, घेतात. पण US मध्ये लोकांना आईस पाहिजे. आता माझा- vegan चाय पण बनवते आई. विगन Ice- चहा. हा. मी आणि नवरा, तू हसणार आता, आम्ही LA ला फिरायला गेलेलो. हो. हो, आम्ही LA ला फिरायला गेलो, बीचवर तिकडे कुठेतरी गेलेलो आणि एक फूड ट्रक होता तिकडे. पण त्या फूड ट्रक डोनट खाण्यामागे तिकडे तिने लिहिलेलं विगन चाय. मी म्हटलं नाही, म्हटलं लेट्स हॅव. मी $7 विगन चाय तिच्याकडनं विकत घेतला. $7 $7 विगन LA चाय. prices. हा, तर मी म्हटलं लेट मी हॅव ती स्वतः ट्राय केल्याशिवाय आपण कसं आणणार दुकानात. बसून राहिले, म्हटलं काहीतरी टेस्ट लुक्स लाईक ओट मिल्क और कॅशो मिल्क. आम्ही आपली हे केली, मग घरी येऊन अभ्यास वगैरे केला थोडासा. दुसऱ्या दिवशी रश्मीला सांगितलं मी विगन चाय लॉन्च करते. म्हणाली मामा बरोबर आहे वाटतंय तुला? म्हटलं हो. आजपर्यंत तो पॉप्युलर आहे. गेले 4 वर्ष माझ्याकडे विगन चाय आहे. Vegan chai? विगन चाय. त्याच्यात आम्ही कॅशू, ओट मिल्क आणि वॉलनट मिल्क वापरतो. तो मसाला चाय फ्लेवर आहे त्याच्यात. एवढा पॉप्युलर आहे तो, लोकांना नुसतं आवडते. म्हणता विगन चाय सो गुड, इज कूलिंग. मी कधी तोपर्यंत विगन चाय विचार कुठच्याही करा. इंडियन रेस्टॉरंट मध्ये विकला जात नाही, फक्त आमच्याकडे. प्राइस सेन्सिटिव्ह बिझनेस आहे. भरपूर लोक म्हणजे असा विचार करतात की अरे इथे जर $15 करी राईस आणि नान मिळत असेल आणि दुसरीकडे जर $13 मिळत असेल तर मग तिकडे का नाही जावं? लोक विचार करतात $15, पण ज्या टाउन मध्ये हिरवी मिरची सुद्धा मिळत नाही आम्हाला इकडे, तुअर डाळ मिळत नाही. तुम्ही फक्त ऑर्डर करतात $15, हो डाळला $15 द्यायचे, पण इकडे आम्हाला 1 तास ड्राईव्ह करून जावं लागतं ऑस्टिनला की जिथे तुम्हाला तुअर डाळ मिळते. आम्हाला इकडे काही मिळत नाही. आम्ही आमचं जे विकली फोर्टनाईट 15 दिवसाला एक जे शॉपिंग होतं ते ऑस्टिनवरनं येतं सगळं. तिथे आम्हाला हळद सगळे म्हणजे मसाले सगळं तिकडनं येतं. मग $15 तुम्हाला वर्थ वाटेल, कारण तुम्हाला करी बरोबर बासमती तांदूळ दिला जातो. पण तो बासमती राईस कुठे मिळतो? सुपर मार्केटमध्ये छोटंसं पॅकेट. पण तुम्हाला रेस्टॉरंटसाठी आम्हाला इंडियन शॉपमधनंच आणायला लागतं इकडे. म्हणजे या गोष्टी वाटतात, पण जेव्हा आम्ही 1 तास जो ड्राईव्ह करून जातो किंवा तो माल आणतो ऑस्टिन किंवा सॅन अँटोनियोवरनं, हे फक्त जे प्राइसिंग आहे ना, वी इंडियन क्राऊड मॅटर. इंडियन क्राऊड मॅटर. $13 यू हॅव टू पे, नो चॉईस. फ्री सॉफ्टवेअर पर्सन, हाऊ मच यू गाईज अर्न? एक्झॅक्टली. मी म्हणत नाही, मी रेस्टॉरंट ओनर आहे. त्यांना माहित नसतं कधी कधी की बिहाइंड द काउंटर कोण उभं आहे. आणि कधी कधी नेगोशिएट करायला येतात. आता तुम्ही मॅकडॉनल्ड्स मध्ये नेगोशिएट नाही करणार, स्टारबक्स मध्ये नाही, पण इकडे माझ्या आई बरोबर नेगोशिएट करणार की मी $10 देतो. हा, $15 ची करी आहे तर $10 काय चालणार आहे? अहो, त्याच्यात एक मजा तुम्हाला हसायला येईल. आता मला आठवत नाही एक्झॅक्टली काय डिश होती, बट दॅट कस्टमरला योगर्ट पाहिजे होतं. सो काउंटरला तर माझ्या कॅशियर मी होते आत, पण मी काउंटरवर नव्हते. तो त्याने काहीतरी $3-3.5 लावले डब्याचे. नो, कॅशियरने मला $3.5 लावले तुमच्या दह्याच्या डब्याला. तर म्हणाला वॉलमार्टला मोठा डबा मिळाला असता मला. तर मी म्हटलं वॉलमार्टला मोठा डबा मिळाला असता तर वॉलमार्ट मध्येच जायचं ना. मग इकडे तू जेवायला बसलाय, वॉलमार्ट पर्यंत तू गाडी घेऊन जाणार की नाही? आणि तो डबा घेऊन करणार काय तू? इकडे आम्ही छोट्या डब्यात टाकून देतो लोकांना, बिर्याणी बरोबर वगैरे खायला देतो. पण तू मला त्याने असं सांगितलं मला की मी वॉलमार्टला गेलो असतो तर मोठा डबा मिळाला असता, पण बिर्याणी नसती मिळाली. असं असतं. म्हणजे आम्हाला कसं लोकांना कधी कधी काय आन्सर द्यायचं कधी कधी कळत नाही की बाबा आम्ही काय करणार ना.
आपल्याला माहिती आहे की जरा मागच्या एका वर्षापासून इकॉनॉमिक कंडिशन सगळीकडे जरा टाईट आहेत, लोकांचं जरा नोकऱ्या जात आहेत वगैरे, काही बिझनेसवर इम्पॅक्ट वाटतं तुम्हाला पर्सनली? असं एवढा काही फरक नाही दिसत. म्हणजे असं जाणवत नाही मला, पण पुढे मागे होतं. बिझनेसमध्ये एव्हरी डे इज डिफरंट डे. अमेरिकन लोकांना घरी जेवण बनवता येत नाही. दॅट्स अ प्लस पॉइंट ऑफ हॅव्हिंग माय बिझनेस. आणि तुमची जागा एवढी भारी आहे ना ताई, पण या लोकांचा बिझनेस, यांना जेवणच बनवता येत नाही. त्याच्या अंगावर काटायचं जेवण बनवायचं म्हटलं ते आहे. ते आहे. मग अशा वेळी त्यांना जर तुम्ही खुश केलं, तुम्ही टू गो ठेवलं, पण डिश जनरेशन यांना भातच बनवता येत नाही. मला किती बायका सांगतात इकडच्या अमेरिकन, वी वॉन्ट टू लर्न हाऊ टू मेक राईस फ्रॉम यू. आता तुम्हाला हसायला येईल, पण दिस इज अ फॅक्ट ओव्हर हिअर, असं पण तुम्हाला असं वाटतं. काय, हे सगळं तुमच्या जनरेशनला, हा. दिस इज द डिफरन्स. माझ्या जनरेशन जे मी कॉलेजमध्ये बघते, खूप असे इंडियन मुलं आहेत ज्यांना जेवण बनवायला येत नाही. त्यांनी शिकलंच नाही कधी. इकडे येऊन मे बी एक कपल ऑफ युट्यूब व्हिडिओज बघून डाळ कसे बनवायची, हा. और ते परत इंडियाला जाऊन आईला विचारतात की मला शिकव बाबा हे कसं बनवायचं. जनरेशनचा गॅप आहे तो. जनरेशन गॅप आहे. मला नाही वाटत माझी मुलगी सगळं जेवण बनवते. जेवण नाही, आताच सांगते. एक्सेप्ट करते तू बाकीचं सगळं सांभाळते. करेक्ट. मार्केटिंग, हायरिंग, कुठले गुगल रिव्ह्यूज, गुगल. पण त्यामुळे दोघींचा जो आमच्या दोघींचा म्हणतो ना आम्ही बिझनेस का रन होतोय, बिकॉज ऑफ दिस. हो, आणि मला आवडचा पॉइंट आहे. पण मी आईच्या ऑपरेशन मध्ये सजेशन्स देते, पण इट्स अप टू यू टू एक्सेप्ट इट ऑर नॉट. आणि नॉट गोइंग की पर्सनली मी माझं इगोला हर्ट झालं, तू माझं एक्सेप्ट केलं नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. तू जर किचन आहे, यू रन इट हाऊ यू लाईक इट. आता तुमचं हे 7 months तर चालतं, पण मी आता परवा ना रश्मी तुझ्या पेजवर ना केटरिंगचं तू काहीतरी टाकलं होतं. एक मोठी ऑर्डर होती, सम फॅन्सी असं वेन्यू वगैरे होता. इंडियन होतं का काहीतरी? आय थिंक ते लग्नाचं होतं. फॅमिली इंडियावरनं आली होती. फॅमिली इंडियावरनं आली होते ते लोक. पण त्यांना जसा पाहिजे तसं मराठी मेनू पाहिजे होता त्यांना. अच्छा, सगळं मराठी पाहिजे, सगळं मराठी पाहिजे होतं. मुलगी मराठी आणि तो पंजाबी होता. अरे वा. म्हणजे पावभाजी आपली, वरण भात होता, नंतर दाल मखनी, किंवा दाल मखनी तरी युनिव्हर्सल होतं, पण कोरमा आपला व्हेजिटेबल, आपला लग्नात जो कुर्मा बनवतो ना आपण इंडियात, तसा कोरमा पाहिजे होता त्यांना. श्रीखंड पुरी पाहिजे होती. तर मी शेवटी त्यांना सांगितलं, म्हटलं पुरी आय डोंट थिंक सो माझ्याच्याने, कारण शक्य नाहीये एवढ्या 125 लोक होती. 125 लोक. तर ते आम्ही बनवलं. त्याच्यात आमचं पनीर ठेचा हा नवीन मेनू आलेला आमच्याकडे. मी ठेचा ऐकून माहित होते, पनीर ठेचा कॉन्सेप्ट आणायचा किंवा तुमच्या रील थ्रू आलेला तो, आणि बनवून दिला आम्ही. आणि लग्नात पण तीच ऑर्डर आली, पनीर ठेचाचीच आली. म्हणजे आमच्याकडे कॉमेंट्स पण आहेत, जे लोक इंडियातनं त्यांच्याकडे जे आलेले त्या लोकांनी, हो त्यांनी सांगितलं तिकडे की. आणि मला ठेचा स्पेल करायला पण येत नाही. आईला विचारते ठेचा म्हणजे काय, THE, की इच डिश आम्ही लेबल करून जातो ना, आणि मला मराठी अक्षर लिहायला येत नाही. तर म्हटलं ठेचा कसं लिहायचं. असं काही आहे का की केटरिंग फक्त विकेंडला वगैरेच करता? नाही, असं काही नाही. असेल तर आम्ही देतो. सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे अमेरिकन लग्नामध्ये आमचं इंडियन जेवण जात आहे आता. हो, तिला पण आश्चर्य वाटलं. जे कपल डेट करतात बरेच वर्ष त्यांचं, आणि सडनली दुकानात येतात, म्हणतात वी आर गेटिंग मॅरिड आफ्टर 2 months, बट वी नो युअर फूड, सो वी वॉन्ट युअर फूड ऑन अवर. मी रश्मीला म्हटलं काय, म्हणजे ऑलरेडी ते माझे कस्टमर असतात, पण त्यांच्या लग्नात आमचा इंडियन मेनू आम्ही आता देतो. आय थिंक त्यांच्या फुल लाईफ सायकल बरोबर वी ग्रो अप विथ दम. सो दे कम व्हेन दे आर डेटिंग, लग्नानंतर वी केटर देअर वेडिंग, देन दे गेट प्रेग्नंट. काहीतरी इकडे आय गेस एक बिलीफ आहे की जर तू तिखट जेवण जेवलं राईट बिफोर युअर डिलिव्हरी तर बेबी फटाफट येणार. म्हणून इकडे येऊन मला इंडियन हॉट पाहिजे. आई म्हणते बिचारी 9 months प्रेग्नंट, इंडियन हॉट कधीच घेतलं नाही तिने. मी देऊ फॅमिली इकडे बोलतो जाताना हे मला पहिल्यांदा कळलं की इंडियन जेवल्यामुळे प्रेग्नन्सी इझियर होते. हे मला हे लोक सांगतात. तसाच प्रकार आहे. तसाच. आणि मग 2-3 months नंतर परत येतात की आता माझा बेबी झालाय, आम्ही त्याला टीका
खायला देतोय, तू हा. थोडं नॉन स्पायसी टिक्का बनव त्यांच्यासाठी. हा And- आणि ते दाखवायला घेऊन येतात. बेबी कालच 18 महिन्याची बाळ होतं ते 18 महिन्याचं. त्याला माझी येलो करी माईल खूप आवडते म्हणून ती आई त्याला येलो करी आणि भात असा बाजूला दिला आणि 18 महिन्याचं बाळ आहे ते. तो काय करत होता, तो फ्राईज घेतला आणि ते येलो करी मध्ये डीप करायचा आणि फ्राईज खायचा. आता आपल्याकडे कसं आपण भात वगैरे, पण हे लोक काय म्हणतात ऍडव्हेंचरस असतात ना फूडच्या खूप, बाबतीत. खूप, ते, खूपच. स्वतः तर ट्राय करतील, पोरा बाळांना बिंदास. आपण नान कसा खातो, तोडून भाजीला लावून खातो. हे लोक कसे खातात माहिती, असा ट्रायंगल घेतात आमचा तो नान, भात आणि ती करी मिक्स करतात, ट्रायंगल वर ठेवतात आणि दे इट इट लाईक दिस. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, आमच्याकडे यू कॅन मॉडिफाय अ डिश और यू कॅन ऍड थिंग्स. सो तुम्हाला जर बटर चिकन पाहिजे, यू कॅन ऍड लॅम्ब टू इट इफ यू वॉन्ट. आईला खूप मोठा प्रॉब्लेम आहे की प्रोटीन्स कशाला मिक्स करायचे, कारण की आमच्या ट्रेडिशनल इंडियन कुकिंग मध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये चिकन कशाला हवं? चिकन और श्रिम्प टाक. और एक ऑर्डर आली होती त्याला आता बीफ आलू गोबी मध्ये चिकन टाकून पहिली ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर आलेली माझ्याकडे आलू गोबी विथ चिकन. आईचं डोकं गरम इकडे. मी म्हटलं मी नाही टाकणार आलू गोबीत, कोण चिकन टाकतंय. खोक्क माझे आणि तिचे वाद झाले. त्या दिवशी ती काउंटरला आणि मी किचन मध्ये, रश्मी काय ऑर्डर घेतली. मी लगेच बोलले तिला, मम्मा यू हॅव टू फॉलो जस्ट द इन्स्ट्रक्शन, जस्ट द इन्स्ट्रक्शन नथिंग. रेग्युलर नेहमीचा customer. नेहमीचा कस्टमर येतो आणि सेम डिश घेतो तो. पण आमच्याकडे तसंच बनवलं. आता आलू गोबी विथ चिकन हे पॉप्युलर झालंय आमच्याकडे. मला जास्त माझ्या फूड सोबत एक्सपेरिमेंट केलेला आवडतं. आपलं दाल भात पाहिजे तर तसं. पण ह्या लोकांचं ना, आय थिंक दे आर व्हेरी ओपन टू एक्सपेरिमेंटेशन. करेक्ट. अशी गोष्ट आहे ना, मला असं वाटतं आहे की चॅलेंजेस फार येतात, अडचणी फार येतात, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते. म्हणजे इट मेक्स यू फील अलाइव्ह ऑलमोस्ट when you are doing that business. आय थिंक तुम्ही जसं म्हटलं की तुमच्या बाबांनी एक बँक जॉईन केली, फुल लाईफ तिकडे सर्व केली, रिटायर. आय थिंक युएस मध्ये कोणाला ती कॉन्फिडन्स नाही की माझी कंपनी मला उद्या काढणार नाही. युएस मध्ये एक पिंक स्लिप और वॉट एव्हर दे कॉल इट, ते तर म्हणजे सकाळी कॉल करून सांगू शकता की हो. चला बाबा, टाटा, bye-bye. टाटा बाय थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. सो तेव्हा मी आईला म्हटलं की आपलं काहीतरी पाहिजे इकडे, जे ओपन केलं आम्हाला कोणी बाहेर काढणार नाही आणि आमच्याकडे तो कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे की आम्ही युएस मध्ये राहणार आहोत आणि हो आपला छोटासा बिझनेस आहे, काहीतरी चालू आहे. काहीतरी चालू आहे. आणि आजकाल ना मला असं फार वाटतं, आजकालची ही कंडिशन बघता बरोबर हे फार महत्वाचं झालंय. स्वतःच काहीतरी पाहिजे. बरोबर म्हणून हे चालू राहतं. मला खूप खूप आवडतो. मी तिला नेहमी सांगते ह्याच्यात कस्टमर कडे आपण गप्पा मारतो, हे ते नवीन चॅलेंजेस. नो टू नवीन डेज आर द शिकायला सेम. हो खूप आवडतो, खूप चांगलं आहे. पण असं जर आपल्या प्रेक्षकांपैकी कोणी असेल, एस्पेशली आपल्या वयोगटातलं, आणि त्यांना काहीतरी फूड मध्ये काही तुम्ही सजेशन देऊ शकता की काय करायला पाहिजे, कसं ह्या बिझनेस मध्ये सुरुवात कशी करायला पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी चॅलेंजेस एक्सेप्ट करण्याची तयारी असायला पाहिजे. कसं आहे माहितीये ना, प्रत्येकाला असं वाटतं की बिझनेस करायचंय, पण कन्सिस्टन्सी जर समजा त्यांनी जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर मला कधी कधी 100 पोळ्यांची ऑर्डर लागते आणि आम्हाला पोळ्या करायला इकडे जमत नाही. मग आम्ही काय करतो की छोट्या बिझनेसनं सांगतो मला 100 पोळ्या 11 वाजता तयार पाहिजे, बरोबर. कारण मला वेळच नाहीये 100 पोळ्या करायला. मग अशा वेळी जर तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही कसेच, म्हणजे आम्हाला असे छोटे छोटे बिझनेसची मदत लागते केटरिंगला. आम्ही केटरिंगची ऑर्डर घेतो पण आम्ही सगळं बनवू शकत नाही. श्रीखंड नाही मला जमत करायला, मी ऑर्डर देणार, मला 2 डबे श्रीखंड पाहिजे. मग तुम्ही छोटे बिझनेस आम्हाला अप्रोच करा, आम्हाला मदत पाहिजे इकडे. म्हणजे असं करून त्यांनी चालू करायला पाहिजे. काय असं सुरुवात नाही केलं तर नाही होऊ शकत, पुढे जाऊ शकत नाही आपण. प्रत्येक लेडी करू शकते. दुसरं काय आहे माहितीये ना, बरेच वेळा मी सांगते कॉफी मीटिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मी रश्मी बरोबर कॉफी मीटिंग मध्ये आम्ही बोलतो, एकमेकांचे व्ह्यू सांगतो एकमेकांना. बहुत सगळ्या लेडीजनी एकत्र येऊन जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही येऊन भेटा, कॉफीवर भेटा. यंगस्टर बरोबर तुम्ही जेव्हा बोलता आपला विचार पण असा वाढतो. हा, आणि पॉझिटिव्ह, ते लोक त्यांना माहित नसतं आमचं सर्व पास्ट मध्ये काय झालेलं असतं. दे ऑलवेज थिंक ऑफ पॉझिटिव्हनेस, दे थिंक बिग, दॅट मेक यू बिग. आपण ना थोडंसं सेफ, सेक्युअर, डिफेन्स खेळायला जातो. काय असतं, आपलं वय वाढलेलं असतं. पण त्यांच्याकडे जेव्हा मी बघते आणि ते लोक सांगतायत, आपण आपल्याकडे काय म्हणतो, 60 झाली आता चला कशाला? पंढरीला. नाही, मी उलट म्हणते आय वॉन्ट टू बी यंग. आणि त्या कॉफी मीटिंग मध्ये जर तुम्ही लेडीज जर गप्पा मारल्या एकमेकांना, सगळ्यांची समदुःख आहेत. आपण, तुझा पण फॅमिली प्रॉब्लेम असेल, माझा पण असेल फॅमिली प्रॉब्लेम, सेम. वेळ काढा, आणि तो जर तुम्ही वेळ काढला, मुलांकडे बोलला आणि त्यांच्याकडनं शिकला, यू गो अहेड.
मग तुम्ही बिझनेस काय, तुम्ही जॉब करून सुद्धा बिझनेस कराल बघा, तुम्ही छोटासा का होईना तुम्ही कराल. बहुतेक लेडीजना एक मनात असतं की नाही मी नाही करू शकत, हा माझं आता वय झालंय. मग मी कधी म्हणत नाही वय झालंय, असं नाही आपलं वय झालंय, ही टेक्नॉलॉजी येत नाही. आता हे रील वगैरे हे जे प्रकार आहे ते सगळं आम्हाला माहित नव्हतं. आता आम्ही रील बघतोय कितीतरी. मी बघा हे इंस्टाग्राम वरनं शिकले, मला इंस्टाग्राम माहित नव्हतं अजिबात. मॅनेजमेंट मधला वर्ड आहे ना ग्रोथ माइंडसेट, ग्रोथ माइंडसेट पर्सोनिफाईड असायला पाहिजे तर आपण यंग राहतो. इंस्टाग्राम तर मी चक्क तिला सांगितलं माझ्या फोनवर डाउनलोड कर, मला अकाउंट ओपन करून मला अकाउंट ओपन करून दे. फेसबुक करत होते पण इंस्टाग्राम मध्ये एवढं शिकले मी आता, खूप बरं वाटतं मला. दररोज काहीतरी असतं फीड बघायला मिळतात मला. अमेरिकन भाऊला फॉलो करता की नाही? अरे आहे ना तुमचे सगळे व्हिडिओ. म्हणजे आय ट्रुली फील की यू बोथ आर ब्लेस्ड टू हॅव इच अदर्स कंपनी. येस 100. पण असं नाही की वी हॅव इच अदर्स कंपनी, वी एक्स्ट्रीमली ब्लेस्ड, but also being open minded to listen to each other and take the moment to process it. की आईने काय म्हटलं, आईने कशाला म्हटलं हे, आणि वाईस वर्सा. मी आईला काहीतरी सांगितलं असं आपण करूया असं, तिने मग घरी जाऊन विचार करणार, मग नेक्स्ट डे टेक्स्ट येणार, ओके आपण असं करूया, की नको नको असं नको करायचं, मला असं वाटतं. देन विल हॅव अ कॉन्व्हर्सेशन अबाउट इट. आता रश्मी, मी आधी सांगितलं तुझा इन्स्टा पेजचा मी फॉलोअर आहे, नेहमी बघत असतो. मला माहितीये की तुझे बाकीचे एंटरप्राइजेस पण आहेत, म्हणजे हा बिझनेस सोडून तुझे बाकीचा बिझनेस पण आहे. तुला म्हणजे वेळ कसा बॅलन्स? आई बरोबर नाही मी गोष्ट करते पण ऍक्च्युली ट्रू पण आहे. इट्स द व्हेरी स्मॉल थिंग्स राईट. सो एव्हरी मंडे आमचं रेस्टॉरंट बंद असतं. माझं एक रिअल एस्टेटचा बिझनेस आहे, आम्ही प्रॉपर्टी मॅनेजमेंट करतो, लाईक Airbnbs असतात ना, आमचा एक छोटा हॉटेल मॅनेजमेंटचा पण बिझनेस आहे, आणि मग मी रेस्टॉरंट पण आई बरोबर सोबत करते. हे तीन मेन बिझनेसेस आहेत. आणि ते तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर रील टाकायचं खूप मजा येते, पण त्याच्या 60 सेकंड मागे जेवढं काम असतं, इट्स अ फुल टाइम जॉब. आणि माझी खूप छान टीम आहे जी मला मदत करते सगळं टाकायला, पण इट इज अ फुल टाइम जॉब. पण आईची जेवढी मेहनत आहे बियॉन्ड द रेस्टॉरंट, ते अगेन कोणी बघत नाही. लाईक एव्हरी मंडे आई माझ्या नवऱ्यासाठी सँडविचेस आणते, म्हणजे मंडे टू फ्रायडे तो कामाला जातो, तो सँडविचेस घेऊन जातो. माझ्यासाठी ती इडली, चटणी, सांबार, काय छोले भर काय 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 बनवलं, ती सगळं बनवून मला आणून देणार, आणि ती सगळं आणून देणार. म्हणजे तू फुल वीक तुझ्या कामवरती फोकस कर, जेवणाची काळजी करू नको. पण दो स्मॉल थिंग्स जे आम्ही बघत नाही, दॅट्स अ ह्यूज पार्ट ऑफ टाइम मॅनेजमेंट जे म्हणतो ना. और माझ्या घरी त्या दिवस एक लीक झाला, तर मी म्हटलं आई इकडे लीक झालंय, आता मला प्लंबर फाईन करा. काय काळजी करू नको, माझा रेस्टॉरंटचा एक हँडीमॅन आहे, मी त्याला पाठवते तुझ्या घरी, तो करून फिक्स करणार. ओके. मेंटल लोड and the benefits of having like a local business is तुमच्या लाईफमध्ये खूप असं इन्सिडेन्सेस येणार ज्या, आणि आमचा आता प्रॉपर्टी मॅनेजमेंट बिझनेस आहे. आय मीन प्रॉपर्टीजमध्ये प्रॉब्लेम येतच असतात, पण हॅव्हिंग द कनेक्शन्स टू बी एबल टू सॉल्व्ह दोज, एस्पेशली इन द लोकल नेटवर्क. या that's how we do it. हे तुझे जे प्रॉपर्टी मॅनेजमेंट बिझनेस आहे तो प्रायमरली टेक्सास मध्ये का? हो, प्रायमरी टेक्सासमध्ये. आम्ही टेक्सास हिल कंट्रीमध्ये साधारण 100 प्रॉपर्टीज आहेत आमचे, जे आम्ही मॅनेज करतो Airbnb साठी. 100 प्रॉपर्टीज, भरपूर मोठा पसारा आहे. त्याच्यात मी ऍड करणार की आमचं स्लॅक चॅनल आहे, स्लॅक वरती तो बिझनेस आहे. तर मला आईने बघितलं माझ्या फोनवरती, मी स्लॅक वरती काहीतरी, हे काय म्हटलं, नाही असं स्लॅक आहे, इट्स अ वर्क कम्युनिकेशन टूल, मला टाक, मला बघायचं आहे. तर मी कधी कधी विसरते आई त्याच्यात आहे, तर ती मला येऊन विचारणार ते घराचं काय झालं, प्रॉब्लेम मी नवऱ्याला सांगते, मी पण हे बघ ना हे सगळं आलंय ना. परवा तिने एक छान आर्टिकल लिहिलेलं स्लॅकवर, पण मला ते वाचते म्हणून मला बरं वाटतं, कळतं की कसे हे बोलतात. आता मी थोडासा ट्रिकी प्रश्न दोघांना विचारणार आहे. रश्मी बद्दलची एक आवडती गोष्ट आणि एक न आवडती गोष्ट. आवडती म्हणजे तिच्याकडचा पॉझिटिव्ह अँड तिचं लाफिंग नेचर, दॅट मेक मी मोर अँड मोर प्राऊड. शी डॉटर. न आवडती? न आवडती लिटल बिट लेझी. That's a generation. I had to push her. She had overcome that. पण तिच्याकडे ती क्वालिटी होती पहिली. One favorite thing and one thing which you don't like. How long is this podcast? कुठल्या पाडला पहिल्या का?
I think the first and the most important one, I think, is willingness to be open and try new things. I think तिच्या वयात it's खूप easy to say की मी इंडियात एवढं वर्ष राहिले, इंडियात असंच होतं, मी US मध्ये पण असंच राहणार, मी असंच करणार. पण द विलिंगनेस की इकडचं कल्चर ॲक्सेप्ट करायचं, इकडचे जे गुड थिंग्स आहेत, जे बरं आहे इकडचं ते ॲक्सेप्ट करायचं, बट स्टील कीपिंग की इंडियाचं हे सगळं बरं आहे, आपण हे दोघे ब्लेंड करून नवीन आयडियाज, नवीन विचार मी ॲक्सेप्ट करते आणि मला शिकायचं आहे की हे कसं होतं. आणि छोटं नेगेटिव्ह, एकदम छोटे थोडं हेडस्ट्रॉंग, विच इज आय थिंक स्टील गुड. पण आमचं जो पुशबॅक होता की नाही मी करणार नाही, मी आलू टाकणार नाही ते बिंदालू, घाल का बाबा. नाही, दॅट हेडस्ट्रॉंग कधी कधी म्हणते 2 मिनिट विचार कर, जस्ट रिलॅक्स अँड थिंक अबाउट इट आणि मग तुम्हाला सांग 2 दिवसांनी तुला करायचंय की नाही करायचंय. बट दॅट हेडस्ट्रॉंग विच I think is a characteristic of any entrepreneur. येस, मी तुला आता हेच बोलणार होतो की बरं. बिझनेस करण्यासाठी थोडा हेडस्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. हो, जबरदस्त, हो, हो. व्हेरी नाईस. नीताताई, रश्मी, थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, तुमची ही जर्नी शेअर केली आमच्या व्ह्युअर्स सोबत. एनी पार्टिंग थॉट्स? बरं वाटलं मला. डेफिनेटली जर तुम्ही न्यू ब्रॉन्फिल्स मध्ये आला, आमच्या रेस्टॉरंटमध्ये या, 7 Monks कॅफे, आई तुम्हाला भेटणार इकडे. खूप छान. आणि तुझ्या इतर बिझनेसेस साठी ऑल द बेस्ट टू यू रश्मी. थँक्यू. एस्पेशली तुझ्या एअरबीएनबीचा म्हण आणि तुझा हॉटेल हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस. आय होप इट कंटिन्यूज ग्रोईंग. नाईस. तर मित्रांनो, तुम्ही जर I-35 वर असाल, बिटवीन सॅन अँटोनियो आणि ऑस्टिन आणि सॅन मार्कोसच्या जवळपास, आणि आपला चहा किंवा इंडियन जेवण खावंसं वाटलं, 7 Monks कॅफेला नक्की भेट द्या. मित्रांनो, जेवढी मजा मला आली नीताताईंसोबत आणि रश्मीसोबत गप्पा मारताना, मी आशा करतो की तुम्हाला तेवढीच मजा आली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.